भाग पहिला. आत्मचरित्र खंड एक. दिश प्रसेर दुर्मरुतो बभुः सुखाः प्रदक्षिणारचिर हरी विरग्निरादते बभूव सर्व शुभशंती तक्षणम भवो हि लोक अभ्युदयाय तादशाम. कालिदास. माझ्या लहानपणी इसवी सन 1821 सालच्या एप्रिल महिन्यातील एका रविवारी जिनोआ शहरी मी आपल्या आईबरोबर स्ट्रँडानोव्हामधून चाललो होतो. आमचे बरोबर आमच्या कुटुंबाचा एक जुना मित्रही होता. काही अंशी ऑस्ट्रियाकडून, काही अंशी विश्वासघाताने आणि काही अंशी दुसऱ्याच्या कमकुवतपणामुळे पिडमांट येथील बंड हे नुकतेच मोडले गेले होते. स्वसंरक्षणासाठी सर्व बंडवाले जलमार्गाने येऊन जिनोआस पोचले होते आणि तेथे साधनांचा अभाव पाहून स्पेन देशामध्ये राज्यक्रांतीचा प्रयत्न विजयी होत चालला असल्याने तिकडे जाण्याचे योजून त्यासाठी मदत मिळावी म्हणून याचना करीत होते. त्यापैकी पुष्कळ जण बंदरावर जिनोआ सोडण्याची संधी पाहत राहिले होते, परंतु काही जण निरनिराळ्या बहाण्याने शहरात एकेकटे शिरले होते. यांच्या चेहऱ्यावरून, त्यांच्या पोशाखाच्या धर्तीवरून, त्यांच्या लष्करी बाण्यावरून किंवा त्यांच्या अत्यंत दुःखीनी मुग्ध चर्येवरून मी त्यांना आमच्या इतर लोकातून ओळखून काढीत असे. समाजात एक विशेष प्रकारची सहानुभूती उत्पन्न झाली होती आणि त्यातील काही धैर्यवान मंडळींनी सांटा रोसा आणि अन्साल्डी या बंडवाल्यांच्या मुख्य पुढाऱ्यास शहरात एकत्र होऊन शहराचा ताबा घ्यावा आणि अडथळा करण्यास पुन्हा तयारी करावी असे सुचवले. परंतु बंडाला विजय येण्यासारखे जिनोआस कोणतेच साधन नव्हते. तेथील किल्ल्यावर तोफखाना नव्हता आणि म्हणून त्या पुढाऱ्यांनी त्या सूचनेचा स्वीकार केला नाही आणि जिनोआने अनुकूल काल येईतोपर्यंत थांबावे असे सांगितले. आम्ही रस्त्याने चाललो असताना आम्हास एक उंच मनुष्याने थांबवले. त्याची दाढी काळीभोर असून मुद्रा पाणीदार करारी दिसत होती आणि त्याच्या दृष्टीची सतेजता तर मी कधीही विसरणार नाही. आपल्या हातातला एक पांढरा रुमाल आमच्या पुढे पसरून, इटलीतील निराश्रितांसाठी असे तो म्हणाला. माझ्या आईने नि स्नेहाने काही पैसे त्यात टाकले नि तो भिक्षेकरी दुसऱ्या लोकांकडे तीच विनंती करण्यासाठी वळला. बंडाच्या आरंभी तयार केलेल्या राष्ट्रीय सैन्यातील तो एक कमांडर असून त्याचे नाव रिनी असल्याचे मला नंतर कळले. ज्यांच्यासाठी तो अशा रीतीने पैसे गोळा करीत होता त्यांचे बरोबर पुढे तो स्पेनमध्ये गेला आणि बहुधा आपल्यातील शेकडो लोकांप्रमाणेच तोही स्पेन देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढता लढताच मेला असावा. त्या दिवशी प्रथमतः माझ्या मनात एक अस्पष्ट विचार उत्पन्न झाला. तो स्वातंत्र्याचाच किंवा स्वदेशाचाच होता हे नक्की जरी सांगता येत नाही, तथापि मला असे वाटू लागले की आपल्या स्वदेशाला स्वातंत्र्य देण्यासाठी लढणे हे आपणा इटालियन लोकांना शक्य आहे आणि म्हणून तसे करणे हे आपले कर्तव्य आहे. श्रीमंत किंवा गरीब दर्जाच्या सर्व लोकांशी माझ्या आईबापांचे वर्तन सदोदित सारखेच असे आणि त्यांच्या लोकपक्षीय तत्वाचा परिणाम मजवर नकळत होत जाऊन समतेबद्दल माझे मनात पूज्य बुद्धी उत्पन्न होत आली होती. व्यक्तीचा दर्जा कोणचाही असो, तीत मनुष्यत्व किती आहे हे पाहण्याकडे त्यांचे लक्ष असे आणि फक्त इमानी मनुष्याचीच त्यांना चाड असे. वर सांगितलेल्या मित्राबरोबर माझे वडील फ्रान्समधल्या नुकत्याच घडलेल्या लोकसत्ताक पक्षाच्या इतिहासाबद्दल नेहमी संवाद करीत असत आणि तो ऐकून माझे अंतःकरणातील नैसर्गिक स्वातंत्र्येच्छेला जास्त जास्त बळकटी येत चालली. माझ्या लॅटिनच्या शिक्षकाने भाषांतरासाठी दिलेल्या लिव्ही नि टॅसिटच्या ग्रंथाचे वाचनाने आणि माझ्या वडिलांच्या वैद्यकीच्या पुस्तकाचे मागे ठेवलेल्या काही जुन्या फ्रेंच वर्तमानपत्रांनी तर ती माझी स्वदेशाला स्वतंत्र करण्याची महत्वाकांक्षा प्रबळतम झाली. या फ्रेंच वर्तमानपत्रात फ्रेंच लोकांच्या पहिल्या क्रांतीचे वेळेस प्रसिद्ध झालेल्या क्रॉनिक दे मॉइस नावाच्या पत्राचे काही अंक होते. परंतु माझ्या देशातील अस्तित्वात असलेल्या जुलुमाचा चुराडा करण्यासाठी झटणे हे मुख्य कर्तव्य असून त्या युद्धातील माझा भाग मलाच उचलला पाहिजे याचा त्या दिवशी प्रादुर्भाव झालेला विचार पुन्हा केव्हाही नष्ट झाला नाही. ज्यांच्यापैकी पुढे बरेच जण माझे मित्र झाले अशा त्या इटलीच्या निराश्रितांचे स्मरण हे दिवसा मी ज्या ज्या स्थली जाई नि रात्री मला जी जी स्वप्ने पडत त्यात त्यात माझा पाठलाग करीत असे. त्या लोकांच्या मागे जाण्यासाठी मी काय पाहिजे ते केले असते. त्या लोकांनी केलेल्या पिडमांटमधील त्या राज्यक्रांतीच्या थोर
नि वीर्यशाली प्रयत्नाला अपयश कसे आले याची कारणे शोधून काढण्यासाठी नावे नि हकीकती मिळवून त्यांचा अभ्यास करण्यास मी आरंभ केला. त्या स्वातंत्र्याच्या सामन्यात वाटेल ते कृत्य करण्याची ज्यांनी प्रतिज्ञा केली होती त्यांनी आयत्या वेळेस दगा देऊन विश्वासघात केला. नि पुढाऱ्यांनी पहिल्या चकमकीसरशीच धीर सोडून प्रतिकार करण्याचा काहीच प्रयत्न केला नाही. सर्व वृत्तांत नि स्थिती समजून घेतल्यावर मला असे वाटले की जर सर्वांनी आपापले कर्तव्य केले असते तर त्यास जय आला असता. तर मग पुन्हा प्रयत्न करण्यास हरकत कोणची? या विचाराशिवाय मला दुसरे काही सुचेनासे झाले. परंतु त्या विचारानुरूप कृती कशी करावयाची याची कल्पनाही त्यावेळेस मला आकलन होईना नि म्हणून माझा उत्साहभंग होत चालला. युनिव्हर्सिटीच्या बाकावर बाकीचे विद्यार्थी खिदळत असताना नि मजा मारीत असताना मी मात्र त्यांच्यामध्ये आपल्याच विचारात घडून गेलेला असा गंभीर रीतीने बसलेला असे. त्या वयातच मजवर वार्धक्याची कळा आल्यासारखी झाली. माझ्या प्रिय देशाला पारतंत्र्याचे सूतक आले आहे असे मला वाटू लागले नि म्हणून मी काळ्या रंगाचा सुतकी पोशाख धारण करण्याचा निश्चय केला. त्याच वेळी जाकोपो ऑर्टिस हे पुस्तक माझ्या हाती पडले नि त्याचे वाचनाची मला विलक्षण चटक लागली. मी ते सर्व तोंडपाठ करून टाकले. स्थिती इतकी भयंकर होत चालली होती की मी आता आत्महत्या करतो की काय अशी बिचारा माझ्या आईला भीती पडली. हलके हलके मनोविकाराचे हे पहिले वादळ शांत होत चालले. याच वेळी तरुण रफिनी बंधूशी माझी मैत्री जुळली. मैत्री जुळली म्हणण्यापेक्षा त्यांच्यावर नि त्यांच्या त्या पवित्र मातेवर माझे प्रेम बसले नि त्यांच्या सख्यत्वाने मला पुन्हा जगात आणून बसवले. माझ्या मनाला आतल्या आत जाळून टाकणारा मनोविकार, त्याच्याशी वाङ्मय, इटलीचे बौद्धिक पुनरुज्जीवन तत्वज्ञान, धर्मात्मक चर्चा वगैरे विषयांवर संवाद केल्याने जरा हलका होऊ लागला. शिवाय आम्ही लहान लहान संस्था पुढील भयंकर संस्थांच्या पुरोगामीच की काय अशा पोलिसने मना केलेली पुस्तके गुप्त रीतीने प्रसूत करण्यासाठी स्थापन केल्या. अशा रीतीने लहान प्रमाणावर का होईना परंतु मला कृती करण्यास मार्ग सापडल्या कारणाने माझ्या मनास किंचित समाधान वाटू लागले. आपल्याला चांगली स्थिती यावी अशी महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या निवडक मित्रांचे मंडळ माझे भोवती जमा होऊ लागले. ज्याची स्मृती एखाद्या अपूर्व यचनाप्रमाणे माझे अंतःकरणात राहिली आहे अशा त्या मित्रमंडळांपैकी त्यावेळेस फेडेरिको कॅम्पानेला शिवाय हे हल्ली रोम नि व्हेनिसच्या कमिटीचे सभासद आहेत. आमचा जुनाबेत सिद्धीस नेण्यास कुणीही शिल्लक राहिलेले नाहीत. त्यापैकी काही मृत्युमुखी पडलेले आहेत नि काहींनी आम्हास सोडलेले आहे. बाकीचे इमाने इतबारे जरी अजून आमच्या तत्वाला धरून आहेत तरी हताश होऊन स्वस्थ बसले आहेत. त्यावेळेला ते मंडळ मला प्लियाडच्या संघासारखे वाटे नि माझ्या त्रस्त झालेल्या हृदयाचे शांतवन असे. आता यापुढे मी असहाय्य राहिलो नव्हतो. माझे स्वतःचे चरित्र देण्याचा माझा विचार नसल्याने मी एकदम 1827 सालाकडे वळतो. त्याच्या मागील वर्षाचे शेवटी मला वाटते की मी माझा पहिला वाङ्मयविषयक लेख लिहून तो फ्लॉरेन्सच्या एका पत्राकडे प्रसिद्धी करता पाठवण्याचे धाडस केले होते. परंतु साहजिक रीतीनेच त्या पत्राने तो लेख छापला नाही. त्या लेखाचा विषय मला देशपिता वाटू लागलेला अत्यंत प्रख्यात कवी डांटे हा होता. 1827 मध्ये पूर्वरचनावादी नि अद्भुत रचनावादी अशा ग्रंथकर्त्यांच्या 2 पक्षामध्ये रण माजून राहिलेले होते. त्यापैकी पहिल्या पक्षाचे मत वाङ्मयावर जुलुमाचा ताबा अबाधित राहावा असे होते. 1000-2000 वर्षापूर्वी ठरवलेल्या नि अंमलात आणलेल्या जुन्या पुराण्या नियमांनी वाङ्मय नेहमी जखडलेले असावे. इटलीचे वाङ्मय देखील गुलामगिरीत असावे असा त्या पक्षाचा मतितार्थ होता. दुसरा पक्ष इटलीच्या सरस्वतीला यात दास्यातून सोडवून तिच्या अंतस्फूर्तीने राहू देण्याचा प्रयत्न करीत होता. आम्ही तरुण मंडळी ही सर्व या स्वातंत्र्यशील पक्षाकडे होतो. परंतु मला असे दिसून आले की त्या वादाचा गर्भितार्थ फारच थोड्यांच्या ध्यानात आलेला होता. वृद्ध पक्षाकडे जुने शास्त्री मंडळी नि विद्यापीठातील शिक्षक वर्ग वगैरे लोक होते आणि त्यांचा सर्व प्रयत्न निर्जीव, निस्सत्व नि हटादा कृष्टानाम कतिपय पदानाम रचयिता अशा वर्गाचा होता. नि इकडे वाटेल त्याच्या लहरीप्रमाणे वाटेल त्याने विचित्रपणा करीत सुटावे असा नवीन जागृतीचा परिणाम होऊ लागला. नवीन पंथाला जुलुमाचा तिटकारा आलेला होता. परंतु त्या गर्दीत जगातील प्रत्येक गोष्टीप्रमाणे ललित कलाही विशिष्ट नियमांनी बद्ध असल्याच पाहिजेत याचे त्यांना भान राहिले नाही.
कलेचे खरे स्वरूप म्हणजे केवळ व्यक्तीची लहर नव्हे, ते स्वरूप म्हणजे भूतकालाचा परिणाम किंवा भविष्यकालाचे निदर्शक असावे लागते. आणि जेव्हा डांटे आणि बायरन यांच्याप्रमाणे त्या स्वरूपात भूत आणि भविष्य यांचे संमिश्रण नि समानता झालेली असते, त्यावेळेस ती कला पूर्ण स्वरूपाप्रत आली असे समजावे. आपल्या इकडे श्री समर्थ रामदासांच्या ग्रंथात हे कवित्वाचे पूर्ण स्वरूप भाषेत नि तत्वदृष्टीत दिसून येते. परंतु हे भूतकालाचे आणि भविष्यकालाचे संमिश्रण आपल्या इटली देशात कसे व्हावयाचे? 3 शतके झाली, इटलीला भूतकालच नाही. 3 शतके आपले व्यक्तिस्फूर्तीचे स्वातंत्र्य नष्ट झालेले असून आपण स्वत्व विसरलेल्या गुलामांचा बाजार बनलो. कोणत्याही कलेचा उदय जर करावयाचा असेल तर प्रथमतः गुलामगिरीच्या काळाचे और्ध्वदेहिक मंत्र जपून मग भविष्य काळाच्या उदयार्थ प्रभात स्तोत्रे गायली पाहिजेत. आणि प्रभात स्तोत्रे रचतेवेळी आपल्या लोकांच्या या सुप्त नि नकळत गुप्त रीतीने अजून जीव धरून राहिलेल्या मनोवृत्तींची माहिती करून घेतली पाहिजे. आपल्या देशाच्या निम्मे निर्जीव झालेल्या अंतःकरणावर हात ठेवून त्याचे अत्यंत मंद गतीने पडणारे ठोके मोजून मग त्याप्रमाणे आपली इटलीची बुद्धी प्रथम कोणत्या उद्देशाकडे नि कर्तव्याकडे लावली पाहिजे हे ठरवणे भाग आहे. व्यक्तिस्फूर्तीला समाजातींचे सहाय्य मिळेल तरच ती व्यक्तिस्फूर्ती उपयोगी आहे. ज्याप्रमाणे निरनिराळे पुष्पे, निरनिराळे सौंदर्य नि सुवास हे एकाच जमिनीपासून स्वीकारतात, त्याचप्रमाणे व्यक्तिस्फूर्तीची विविधताही एकाच समाजस्फूर्तीपासून उत्पन्न झाली पाहिजे. परंतु ही समाजस्फूर्ती इटलीमध्ये आहे कुठे? कोणत्याही कलेच्या उन्नतीला मूलभूत अशी ही समाजस्फूर्ती इटलीमध्ये नष्ट झालेली आहे. समाज चैतन्याची उत्क्रांती व्यवस्थित रीतीने होण्यास अवश्य असणारे केंद्रस्थान कोठे आहे? स्वदेश कोठे आहे? स्वातंत्र्य कोठे आहे? स्वदेशाशिवाय आणि स्वातंत्र्याशिवाय कोणत्याही कलेची उन्नती होणे अशक्य आहे. आणि म्हणून प्रथमतः आपले लक्ष सर्व कलेला मूलभूत असलेले देश चैतन्य आम्हास आहे काय या प्रश्नाकडे लावले पाहिजे. नि स्वदेश प्रथमतः पाहिजे असे म्हणून सर्वांनी सर्व शक्ती राजकीय स्थितीकडे आधी लावल्या पाहिजेत. आपल्या आयुष्यात या कार्यात जर आपण विजयी झालो तर इटलीतील कला आपल्या थडग्यावर विलास पावतील, त्यांना फुलांचा बहर येईल. असल्या प्रकारचे विचार जे स्वदेशाभिमानी नि बुद्धिमान माझोनी या कवीला आधीच सुचलेले होते नि जे त्याच्या नाटकातून पदोपदी दृगोच्चर होत होते, ते हे विचार त्यावेळेस फारच थोड्या लोकांचे ध्यानात आलेले होते. बहुतेक लोक कलेचे प्रयोजन कलाच होय या असत्य तत्वाला धरून बसलेले होते. 1827 साली माझ्या मनात प्रादुर्भूत झालेली विचार क्रांती ही अजून जाज्वल्य रीतीने वास्तव्य करीत होती. शेवटी मी वाङ्मयाचा मार्ग सोडून देऊन राजकीय दिशेने खटपट करण्याच्या सरळ नि प्रमुख मार्गाचे अवलंबन केले. आणि हा माझा पहिला महत्वाचा स्वार्थ त्याग होय. ऐतिहासिक नि काल्पनिक कथानकातील हजारो देखावे माझ्या अंतःकरणासमोर नेहमी खेळत असत. एकांतवासातील मनुष्याला सुंदर नि रम्य तरुणीची कल्पनेतील प्रतिबिंबेही ज्याप्रमाणे समाधान देतात, त्याप्रमाणे माझ्या हृदयाला ते प्रसंग नि देखावे शांतीदायक वाटत असत. माझ्या मनाची नैसर्गिक प्रवृत्ती ही फार वेगळी आहे, परंतु ज्या कालात मला जन्म आला आहे त्या कालाच्या स्थितीने नि माझ्या देशाच्या अपमानाने माझे कर्तव्य माझ्या नैसर्गिक प्रवृत्तीहून भिन्न ठरले. परंतु या कर्तव्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करण्याला त्यावेळेस साधने नसल्याने मी वाङ्मय प्रश्नाच्या चर्चेतूनच त्या कर्तव्याची दिशा स्पष्ट दाखवण्याचा निश्चय केला. व्यापारविषयक बातम्या प्रसिद्ध करीत असलेले एक पत्र जिनोआस निघत असे. त्या पत्राचे संपादकास पुस्तकांच्या जाहिराती द्याव्या असे सुचवून त्या पुस्तकांचे बद्दल थोडे थोडे शिफारसीचे लेख लिहिण्याचे मी पत्करले. परंतु हे जाहिरातीसाठी म्हणून लिहिलेले लेख वाढता वाढता स्वतंत्र निबंधच झाला. सरकारला लोकांप्रमाणे झोप लागली असल्या कारणाने त्याचे तिकडे लक्ष गेले नाही किंवा त्यांनी त्याची पर्वा केली नाही. ते पत्र वाङ्मयाच्या चर्चेचे एक महत्वाचे साधन झाले आणि ते सर्व लेख स्वतंत्र रीतीने छापण्यात आले. त्या लेखांची खरी किंमत विशेषही नाही, परंतु त्यावरून मी आणखी काही तरुण मंडळी कोणत्या उद्देशाने लिहित होतो हे दिसून येईल. त्या लेखनविषयक चर्चेला लवकरच राजकीय स्वरूप प्राप्त झाले नि फक्त एखाद दुसरा शब्द बदलला की ते राजकीय स्वरूप स्पष्ट दिसून येऊ लागले. आमच्या मनाने लेखन स्वातंत्र्य हे निराळ्याच एका महत्वाच्या स्वातंत्र्याची पहिली पायरी होय. समाजाच्या गुप्त शक्तीमध्ये
तरुणांनी आपले सजीवत्व ओतून त्यांना जागृती यावी अशी सूचनाच या मार्गाने करण्यात येत होती. आमच्या या प्रयत्नास परक्यांकडून नि आमच्या स्वतःच्या लोकांकडून असे दुहेरी अडथळे येतील नि या खटपटीस हाणून पाडण्यासाठी ते सज्ज होतील हे आम्ही जाणून होतो. अखेर सरकाराचे वाचनात ते लेख आले नि त्याविरुद्ध प्रयत्न सुरू झाले. जेव्हा पहिल्या वर्षाच्या शेवटी आजपर्यंत आलेल्या यशाने उत्साहित होऊन आम्ही ते पत्र वाढवण्याचे आमचे वाचकास कळवले, तेव्हा सरकारने ते अजिबात बंद करण्याचा हुकूम केला. परंतु या किरकोळ लेखांमध्ये दिसून आलेली तारुण्याची धमक नि अवसान नि त्यांच्यात गर्भित असलेला धाडसी उद्देश याच्या योगाने जिनोआमध्ये माझी बरीचशी ख्याती झाली. कार्लो बोटा नावाच्या इतिहासकाराविरुद्ध मी एक पत्र प्रसिद्ध केले होते. त्या पत्राने माझी फ्लॉरेन्समधील ॲटोलॉजियाचे चालकांशी ओळख पडली. हे चालक मनातून पूर्ण इटालियन होते, परंतु त्यातील बहुतेक जण भित्रे होते. त्याच वेळेस ग्युराझी नावाचा प्रख्यात नाटककाराचे एक नाटक माझे वाचनात आले. त्यावर माझ्या एका तरुण मित्राने, जो अतिशय देशाभिमानी होता परंतु गृहसौख्याची अनिवार्य लालसा असल्याने जो पुढे निरुपयोगी झाला, त्याने त्यावर निबंध लिहिला. तेव्हा ग्युराझीने आम्हास एक पत्र टाकले. त्या पत्राचे उत्तर मीच लिहिले. एव्हापासून ग्युराझीमध्ये नि माझमध्ये पत्रव्यवहार सुरू झाला नि त्यावेळेस स्नेहात्मक मजकूर नि इटलीची सुधारणा कशी घडवावी याची अवसानपूर्ण चर्चा सुरू असे. ज्यावेळेस मी ते जिनोआमधील पत्र बंद करण्यात आले, त्यावेळेस ग्युराझीच्या जवळ जमा झालेली तरुण मंडळी नि आम्ही मिळून लेगहॉर्नमध्ये दुसऱ्या एका नावाखाली आमचे पत्र काढण्याचे ठरवले. आमच्या लेखांचा राजकीय उद्देश आता अधिक स्पष्ट रीतीने दृगोच्चर होऊ लागला. जवळजवळ कोणताही पडदा न ठेविता मी, ग्युराझी नि कार्लोविनी हे मुख्य लेख लिहू लागलो. ज्या फास्कोलोने प्रथमतः वाङ्मयास देशोन्नतीचे मुख्य कर्तव्य करणे भाग पाडिले नि ज्याला इतर सर्व गोष्टी बाजूस ठेवून या देशप्रीतीबद्दल इटलीने मान दिलाच पाहिजे, त्या फास्कोलोबद्दल आम्ही लेख लिहिले. आम्ही दिवसेंदिवस इतके स्पष्ट लिहू लागलो की टर्किनीच्या त्या सुप्त संस्थानाने सुद्धा आमचे पत्र बंद करण्याचा हुकूम सोडला. पहिल्या वर्षाच्या शेवटीच आम्ही ते बंद केले. परंतु या 2 पत्रातील लेख वाचून अवसानाची अशी बरीच तरुण मंडळी तयार झाली होती नि आता त्या अवसानाला बाहेर पडण्यासाठी काहीतरी मार्ग शोधिलाच पाहिजे होता. आमच्या देशबांधवांच्या अंगातील गूढ विचारांना जागृत करण्यात आम्हाला यश आले होते नि याहूनही जास्त महत्वाचे काम म्हटले म्हणजे आमच्या इटलीच्या तरुणांना खरी स्थिती कळून चुकली. त्यांना हे पक्के समजले की इटलीवरील सत्ताधारी परके हे आपले सर्व प्रकारच्या प्रगतीच्या जाणून बुजून विरुद्ध जात आहेत नि त्यांना उलथून पाडून स्वतंत्रता मिळवल्याशिवाय कोणत्याही प्रकारची प्रगती होणे हे अशक्य आहे. हे लेखनविषयक प्रयत्न चालले असताना माझा मुख्य हेतू मी विसरलो नव्हतो नि साहसाची कृत्ये करण्याची ज्यांचे अंगात ताकद आहे असे तरुण लोक निवडून काढण्याचे काम मी चालवलेच होते. आमच्यात कार्बोनारी मंडळींचे पुनरुज्जीवन सुरू झाल्याची बातमी पसरली होती. मी त्या मंडळींच्या तपासात होतो नि बारीक निरीक्षणाने नि प्रश्न करून करून सर्व बाजूने त्यांना सापडून काढण्याचा उद्योग करीत होतो. अखेर टॉरी नावाच्या एका मित्राने आपण त्या मंडळींच्या एका शाखेचा सभासद असल्याचे मजपाशी कबूल केले नि मला त्या मंडळीतील पहिल्या वर्गाची दीक्षा देण्याचे ठरवले. मीही तयारच होतो. 1820 ते 1821 सालातील ठळक गोष्टींचा मी अभ्यास करीत होतो तेव्हा कार्बोनारिझमची बरीच माहिती मला झाली होती नि त्यांचे विधी वैचित्र्य, फाजील गौप्यता नि त्यांची ती राजकीय मते किंवा खरे म्हटले म्हणजे राजकीय मताचा अभाव या गोष्टी मला फारशा आवडल्या नाहीत. परंतु त्यावेळेला माझी स्वतःची अशी एखादी राजकीय मंडळी स्थापण्याचे मला अशक्य होते नि कार्बोनारी मंडळीही त्यांच्या मुख्य तत्वाच्या स्थितीचे मानाने कितीही कमी दर्जाची असली तरी ज्यांच्या बोलात कृती आहे, बोलतात तसे जे करावयासही तयार आहेत, अशांचे एकीकरण करण्याचे ती साधन होती. धार्मिक बहिष्कार नि देहत्यागाच्या शिक्षा यांनाही न जुमानता ज्यांनी आपल्या प्रयत्नांचा चिवटपणा सोडला नाही नि जे जुने जाळे फाटत असताच नवीन तयार करून सिद्ध असतात असे लोक तिच्यामध्ये होते नि माझे नाव नि श्रम तिला अर्पण करण्यास ही गोष्ट पुरेशी होती. मी आता वृद्ध झालोय तरी अजून माझी अशीच समजूत आहे की लोकास बरोबर मार्गाने नेणाऱ्या पुढारीपणाचे खालोखाल दुसरा अत्युत्तम सद्गुण म्हटला म्हणजे केव्हा आणि कशा कशा रीतीने अनुयायी व्हावे हे कळणे होय.
जे सत्याकडे आणि कल्याणाकडे नेतात त्यांच्याच अनुयायीत्वाबद्दल अर्थात मी बोलत आहे. सर्व प्रकारच्या संघवर्धक संस्थांपासून किंवा रचनाबद्ध पंथांपासून अलग राहून आपल्या व्यक्तिविशेषत्वाच्या डौलातच जे मग्न असतात, अशा प्रकारच्या तरुण लोकांपैकीच पुष्कळ जण प्रबल नि सुघटित सत्तेच्या पुढे हताश होऊन एखाद्या गुलामाप्रमाणे शरण रिकतात. मनापासून कबूल असलेल्या नि संमती दिलेल्या पवित्र सत्तेबद्दल पूर्ण पूज्यभाव बाळगला पाहिजे. म्हणजे दाबादाबीने स्थापित केलेल्या खोट्या सत्तेचे भय उरत नाही. म्हणून मी कार्बोनारी सभेचा सभासद झालो. एके दिवशी संध्याकाळी सेंट जॉर्जियो जवळच्या एका घरात मला नेले गेले. त्या घराच्या अगदी वरच्या मजल्यावर गेल्यानंतर ज्या मनुष्याकडे मला दीक्षा देण्याचे काम होते तो मला दिसला. त्या गृहस्थाचे नाव रामोनडो डोरिया असे असून तो बराच वयातीत होता. त्याची मुद्रा तुसडी होती. बऱ्याच गंभीरपणाने त्याने मला असे सांगितले की सरकारची कडक चौकशी नि आपल्या उद्देशाची प्राप्ती करून घेण्यास लागणारे ज्ञान नि सावधगिरी यांचे अभावाच्या योगाने शेकडो संस्थांची कामे अशक्य झाली आहेत. मला बऱ्याचशा विधिविधानांची सूट देण्यात आली. त्यांनी मला मी कृती करण्यास तयार आहे की नाही असा प्रश्न केला. वेळोवेळी ज्या आज्ञा मला केल्या जातील त्या मी मानल्या पाहिजेत नि भाग पडताच त्या संस्थेच्या कारणार्थ मी आपला प्राणही दिला पाहिजे असे सांगण्यात आले. नंतर त्यांनी मला गुडघे टेकण्यास सांगितले. मी गुडघे टेकले. त्यांनी एक खंजीर म्यानातून काढून पहिल्याच वर्गातील नूतन दीक्षा घेणाऱ्यांना जी शपथ द्यावयाची ती म्हणावयास आरंभ केला. मी त्याच्याप्रमाणे ती शपथ उच्चारित गेलो. नंतर त्यांनी 2-3 खुणा सभासदास ओळखण्यासाठी सांगून मला रजा दिली. मी कार्बोनारी झालो. तेथून निघाल्यानंतर त्या संस्थेचा उद्देश, लक्ष काय, त्यात माणसे कोण कोण आहेत, काय काम करायचे वगैरे प्रश्न माझ्यासाठी वाट पाहत उभा असलेल्या त्या स्नेहास विचारता विचारता मी दमून गेलो. परंतु सर्व व्यर्थ. आमचे कर्तव्य स्तब्ध राहावयाचे, होतील ते हुकूम पाळावयाचे नि हलके हलके योग्यता वाढवीत विश्वासाला पात्र व्हावयाचे. माझ्या मित्राने आनंद प्रदर्शित केला की सुदैवाने मला नेहमीच्या बऱ्याच विधींचा त्रास चुकवता आला. मी किंचित हसलोसे पाहून त्याने जरा कडक रीतीने विचारले की नेहमीप्रमाणे माझ्या डोळ्यात देखत पिस्तूल भरून मग ते माझे स्वतःचे कानात उडवून द्याव्यास सांगितले असते तर मी कसे केले असते. मी उत्तर केले की मी तसे करण्याचे साफ नाकारले असते. मी त्या दीक्षा देणारे गृहस्थास सांगितले असते की एकतर त्या पिस्तुलात एखादा खोलगा असून त्यात ती गोळी रुतून बसत असेल तर, आणि असेच असेल तर ते पिस्तूल उडवून घेणे म्हणजे निव्वळ चेष्टा होय. तसे करणे हे आपणा दोघांनाही अनुचित आहे. आणि जर ती गोळी खरोखरच पिस्तुलातून उडण्यासारखी असेल तर मला हे अतिशय चमत्कारिक दिसते की ज्या मनुष्याला त्याच्या स्वदेशासाठी लढण्याची आज्ञा करावयाची त्यालाच प्रथम परमेश्वरानं दिलेल्या त्याच्या थोड्याफार मेंदूला वार करून उडवून द्यावयास सांगावयाचे. विचार करता मला या शपथेबद्दल फारच अचंब आणि अविश्वास वाटू लागला. त्यात आज्ञाधारकत्वाच्या प्रतिज्ञेशिवाय दुसरे काही एक नव्हते. अंतिम साध्य काय याचे नाव नाही. राष्ट्रैक्यता किंवा संयुक्त संस्थानता, लोकसत्ता की राजसत्ता याबद्दल त्या दीक्षा देणाऱ्याचे तोंडून एकही शब्द निघाला नाही. सरकार विरुद्ध लढाई यापुढे काही नाही. संस्थेच्या खजिन्याच्या मदतीकरता म्हणून प्रत्येक सभासदाला जी वर्गणी द्यावी लागे तीपैकी दीक्षा घेण्याचे वेळी 20 फ्रँक म्हणजे सुमारे 12-13 रुपये द्यावे आणि पुढे दर महिन्याला 5 फ्रँक द्यावे असा नियम होता. माझ्यासारख्या विद्यार्थ्याला ही रक्कम देणे पुष्कळ जड जाई. तथापि ती गोष्ट चांगली होती. वाईट कामासाठी जेव्हा पैसे गोळा केले जातात तेव्हा ती गोष्ट पापकारक असते. परंतु एखाद्या पवित्र कृत्याला मदत होण्याचा संभव असतानाही पैसे देण्यास मागे मागे घेणे हे त्याहून जास्त पापकारक होय. सद्यस्थितीत सर्व दिसणारे नि हाडी मासी खेळलेले असे जे आपमतलबीपणाचे काही दुःखदायक प्रकार आहेत त्यापैकी हा एक प्रकार आहे की एका फ्रँक करता देखील मनुष्य यादवी म्हणजेच वाद बखेडा करीत बसतील. स्वतःचा चैनीसाठी किंवा सुखासाठी नि ते सुखही बहुधा खरे नसून काल्पनिकच असावयाचे. जे लोक लाखो रुपये उधळण्यास एका पायावर तयार होतील नि वेळ पडली तर ज्यांनी आपल्या स्वदेशासाठी नि स्वातंत्र्यासाठी रक्ताची नाणी पाडणे आवश्य आहे तेच लोक वारंवार द्रव्य त्याग करावा लागतो म्हणून रडगाणे गातात. आपल्या मानास, आपल्या आयुष्यात नि आपल्या बांधवांच्या आत्म्यास काळोखी लागली तरी ती पत्करतील, परंतु आपल्या पिशवीचे तोंड सैल करणार नाहीत.
प्राचीन ख्रिश्चन लोक आपल्या गरीब बांधवांचे कल्याणासाठी पोटाला अगदी आवश्यक तितके ठेवून बाकीची सगळी संपत्ती आपले धर्माध्यक्षाचे पायापुढे आणून ओतीत असत. आता व्हेनेशिया प्रांताला परक्यांचे ताब्यातून सोडवून स्वतंत्र करण्यासाठी आपल्या 2,50,00,000 लोकांमध्ये प्रत्येकजण 1 फ्रँक देणारे असे 10 लक्ष निघतील, तरी ते अत्यंत प्रचंड मनोराज्यच फलद्रूप झाले असे समजले पाहिजे. याचे कारण असे आहे की या पहिल्या वर्गात निष्ठा होती, आपल्यात नुसती मते आहेत. यानंतर लवकरच कार्बोनारी मंडळींच्या दुसऱ्या वर्गाची मला दीक्षा देण्यात आली. आता मला दुसऱ्यांना दीक्षा देण्याचा अधिकार मिळाला. 2-3 कार्बोनारी मंडळींशी माझी ओळख झाली. मंडळीच्या एका मोठ्या अधिकारावर असलेल्या नि पूर्वी फ्रेंच कॉन्सलचे हुद्द्यावर असलेला पॅसानो नावाचा गृहस्थही माझे ओळखीचा झाला. तो वृद्ध होता, तथापि त्याच्या अंगात अवसान नि करारीपणा कायम होता. परंतु त्या संस्थेच्या अंतिम उद्देशाचे सिद्धीसाठी धीराचा किंवा युक्तीचा प्रयत्न करण्याचे ऐवजी तो बारीक सारीक राजकीय कटात वेळ दौडीत बसला होता. मला तर ते काय करीत होते आणि त्यांचा कार्यक्रम काय होता हे अजूनही ठाऊक नव्हते. नि मला अशी शंका येऊ लागली की बहुधा काहीच केले जात नव्हते. ते नेहमी म्हणत असत की इटली देशातील कृती करण्याची सर्व शक्ती नष्ट झाली. ते म्हणत की आम्ही वसुधैव कुटुंबकम या वर्गातील आहोत. वसुधैव कुटुंबकम हा फार गोड शब्द आहे, पण त्याचा अर्थ सर्व जगाचे स्वातंत्र्य असा जर असेल तर प्रत्येक उन्नयन दंडाला उपस्तंभ लागत असतो. मी तो उपस्तंभ इटलीमध्ये शोधित असता ही कार्बोनारी मंडळी त्याचे शोधार्थ पॅरिसकडे पळत सुटलेली होती. फ्रेंच भाषेमध्ये कोणाला हे मला नक्की आठवत नाही, एक लेख लिहून धाडण्याचा मला हुकूम झाला. त्या लेखात स्पेनच्या स्वातंत्र्याचा पक्ष समर्थन करून 1823 सालच्या बर्बोन मध्यस्थीचा बेकायदेशीरपणा नि दुष्ट परिणाम हे उघडकीस आणावयाचे होते. मी तो लिहून दिला. हे काम केल्यानंतर मी मला मिळालेल्या अधिकाराचा उपयोग करून घेण्यास आरंभ केला. विद्यार्थी वर्गाला तयार करण्याचे कामात मी मन घातले. माझा असा बेत होता की आज नाही उद्या आपण आपल्या पूर्ण मताच्या सभासदांचा एक बळकट संघ करून त्या कार्बोनारी निर्जीव होत चाललेल्या संस्थेत नवीन चैतन्य उत्पन्न करू. सरते शेवटी फ्रान्समध्ये क्रांतीची स्पष्ट चिन्हे दिसू लागल्यावर मग आमच्या मंडळीत थोडीशी चळवळ सुरू झाली. मला टस्कनीमध्ये कार्बोनरीची स्थापना करण्यासाठी पाठवण्याचे ठरले. त्यांना वाटत होते त्यापेक्षा माझ्या मनाने हे काम फारच कठीण होते. माझ्या कुटुंबातील सर्व वळण या कामाला हात घालण्याकडे माझी प्रवृत्ती होऊ देना आणि हे कर्तव्य सिद्धीस नेण्यासाठी लागणारा पैसा मिळणे हे अगदी अशक्य झाले होते. परंतु पुष्कळ विचारानंतर मी ती कामगिरी पत्करण्याचे ठरवले. अरेन्झानो गावामध्ये माझ्या कुटुंबाच्या ओळखीचा एक विद्यार्थी होता. त्याचे भेटीला आम्ही काही दिवस जाऊ इच्छितो असे निमित्त सांगून मी इतर शेकडो लटपटी करून मी माझ्या सच्छील आईपासून थोडेसे पैसे काढले नि घर सोडून निघालो. मी निघावयाचे आदले दिवशी एका विवक्षित स्थली मध्यरात्रीच्या वेळी मी हजर व्हावे असे मला सांगण्यात आले. मी ही गोष्ट मुद्दाम यासाठीच सांगत आहे की कार्बोनारिझम ही किती कनिष्ठ स्थितीला पोहोचली होती हे स्पष्ट व्हावे. पुढे मी तेथे गेलो. मी दीक्षा दिलेले बहुतेक तरुण लोकही तेथे जमा झालेले मला दिसले. कशासाठी जमावयाचे हे न सांगता त्यांनाही मजप्रमाणे नुसते तेथे येण्याचे फर्मविले होते. तेथे बराच वेळपर्यंत आम्ही थांबलो. मग डोरिया, आमच्या ओळखीचे नसलेले कोणी 2 गृहस्थ बरोबर घेऊन तेथे आला. त्या गृहस्थांनी फक्त डोळे उघडे ठेवून बाकी सर्व अंगाभोवती एक झगा गुंडाळलेला होता आणि एखाद्या भूताप्रमाणे ते अगदी स्तब्ध होऊन उभे राहिले होते. हे पाहताच आता मात्र काहीतरी कृती करण्याची वेळ आलीये असे वाटून आमचे अंतःकरण उल्हसित झाले. आम्हा सर्वांना एका वर्तुळात उभे करून डोरिया मला उद्देशून बोलू लागला. कार्बोनारी संस्थेविरुद्ध काही अननुभवी नि मूर्ख तरुण लोकांनी निंदा केल्याच्या अपराधाबद्दल सांगून त्या झग्यात गुंडाळलेल्या 2 मनुष्यांकडे बोट करून तो म्हणाला की हे उद्या बोलोग्नामध्ये पुढाऱ्यांच्या विरुद्ध निंदा करणाऱ्या एका सभासदास ठार मारण्याकरता जाणार आहेत. कारण संस्थेचा असा प्रघात आहे की कोणी तिच्या सत्तेविरुद्ध बंड करण्यास आरंभ केला की तत्क्षणी त्याचा नायनाट करावयाचा. मी त्या संस्थेविरुद्ध ज्या तक्रारी केल्या होत्या नि ज्या कोणातरी फाजील कळकळीच्या सभासदाने त्यांना जाऊन कळवल्या असाव्या त्यांना अनुलक्षून हे उत्तर मिळाले. त्या मूर्खपणाच्या धमकावण्याने माझ्या अंगाचा कसा तिळपापड झाला हे मला अजून स्मरत आहे. संतापाच्या पहिल्या भरात मी टस्कनीस जात नाही म्हणून निरोप धाडला.
मी याबद्दल संस्थेने माझे काय करता येईल ते करून घ्यावे असे कळवले. परंतु मी थोडासा शांत झाल्यावर माझ्या मित्रांनी जरा कान उघडणी केली की अशा रीतीने मी माझ्या व्यक्तीच्या अपमानासाठी नकळत देशकार्याला बळी देत आहे. माझे मन बदलले आणि माझ्या कुटुंबाचे खात्रीसाठी एक पत्र देऊन मी टस्कनीकडे जावयास निघालो. लेगहॉर्नला गेल्यावर मी एक शाखा उघडली आणि पुष्कळ टस्कनीचे लोक आणि काही इतर प्रांतातील लोक यांना वळवले. यामध्ये ऑस्ट्रियापासून बोलोग्नाचे करता करता रणांगणात धारातीर्थी पडलेला मार्लियानी हाही होता. बाकीचे काम मी कार्लो विनिया या तरुणाकडे सोपवले. त्याची पवित्र आणि उदात्त वर्तणूक शेवटपर्यंत कायम होती. त्याची बुद्धी विलक्षण होती, परंतु ती व्यापारात गुंतल्यामुळे तिचा विकास झाला नाही. नि तत्वाबद्दल जरी त्यास काही एक शंका नव्हती, तथापि त्याच्या समकालीन असणारे लोक नि स्थिती याबद्दलच्या संशयी वृत्तीने सुस्तपणा वाढत गेला नि फक्त क्वचित प्रसंगीच त्या बुद्धीचा प्रभाव दिसून आला. अपूर्व नीतिमत्ता नि विलक्षण स्वार्थत्याग हे त्याचे नैसर्गिक सद्गुण होते. माझ्याशी बोलत असता कार्बोनारिझम मधल्या विधी निषेधांच्या बद्दल तो तिरस्कार व्यक्त करीत असे. परंतु मजप्रमाणे त्याचेही असेच मत होते की कार्याला यश येण्यासाठी सर्वांचे या नाही त्या पण कोणत्या तरी व्यवस्थित स्वरूपाने एकीकरण करणे हे अत्यंत महत्वाचे होते. तो नि मी मिळून मॉन्टेल शियामो येथे गेलो. या ठिकाणी ग्युराझी कैदेत होता. या देशभक्ताने कासिमो नावाच्या एका इटालियन शूर शिपायाच्या स्तुतीपर काही कविता केल्या होत्या, म्हणून या अपराधाबद्दल त्यास कैदेत टाकण्यात आले होते. आपणास आपल्या प्रस्तुत स्त्रैण्याचा तिटकारा जेणेकरून येईल असा कोणताही प्रयत्न झाला असता त्यावेळेच्या त्या भिकारड्या सरकारला किती धास्ती पडत असे हे यावरून दिसून येईल. जर इतिहासच नष्ट करण्याची त्यांच्यात ताकद असती तर त्यांनी तसे देखील केले असते. मी ग्युराझीची नंतर गाठ घेतली. त्याने आपल्या एका अपूर्ण ग्रंथाचे पूर्व भाग आम्हास वाचून दाखवले. त्यावेळेस वाचता वाचता अवसानाने त्याचे तोंड लाल पडले नि त्याने गार वाटण्यासाठी डोक्यावर गार पाणी ओतले. त्याला स्वतःबद्दल फारच अभिमान होता, परंतु त्याच्या स्वदेशाबद्दलही त्याला अतिशय कळकळ वाटे. त्याला स्वदेशाच्या भूतकालीन थोरवीबद्दल नि भविष्यकालीही इटली देशाचे भाग्य वर येणार याबद्दल फारच अभिमान नि आनंद होत असे. ग्युराझी त्याच्या त्या अत्युत्तम नि इटलीच्या प्रत्येक तरुणाच्या तोंडपाठ असलेल्या लेखाचा वरील भाग वाचित असता कार्लो विनीचे हृदय उचंबळून आले नि तो एखाद्या आईने बघावे तसे त्या ग्रंथकाराचे तोंडाकडे बघत बसला. त्याच्या दुःखाबद्दल विचार करण्यात गढून गेला. कार्लो विनीच्या दृष्टीत चकाकणाऱ्या या प्रेमळपणाची छटा ग्युराझीमध्ये मला आढळली नाही. त्यावेळी ग्युझाट नि कुसिन यांची तत्वज्ञानविषयक लेखमाला मधून मधून प्रसिद्ध होत होती. या लेखात नवीन प्रसृत होत असलेल्या प्रगती तत्वाचा अनुवाद केलेला असे. हे जगाच्या प्रगमनाचे तत्व मी डांटेच्या डेला मानर्किया या पुस्तकातून शिकलो होतो. हा प्रगमनाचा, हा जगाच्या उत्क्रांतीचा नियम परमेश्वराने प्राणी मात्रासाठी घालून दिलाय. तो नियम नीट समजावून घेऊन त्याप्रमाणे वर्तन घडत गेल्यास आज नाही उद्या पण तो विभवशाली भविष्यकाल प्राप्त झालाच पाहिजे या मुद्द्यावर मी ग्युराझीशी संवाद केला. मी त्या लेखमालेबद्दल फारच उल्हासाने मनापासून स्तुती केली. ग्युराझी किंचित हसला. त्या हसण्यात काहीसं दुःख आणि काहीशी खोचही गर्भित होती नि त्या अधिकारी बुद्धीवर पुढे जे प्रसंग यावयाचे होते ते मला तेव्हाच कळल्याने की काय, त्या हसण्याने मला फार वाईट वाटले. ते इतके की मी ज्या कामाकरता म्हणून आलो होतो ते मुख्य काम कार्लो विनी याजकडे सोपवून मी ताबडतोब तेथून परत फिरलो. तथापि त्याच्या अंगी सुदैवाने असलेले थोर सामर्थ्य नि त्याचे महानुभावत्व याबद्दल मी फार प्रशंसा केली नि त्याचा तो स्वाभिमान हा भविष्यकाली त्याचे हातून नीच कृत्य घडणार नाहीत अशी मला हमी देऊ लागला. त्यावेळेस आमचा बराच स्नेह जुळला, जो पुढे मोडावयाचा होता, तथापि माझ्या दोषाने नव्हे. मी जिनोआला परत आलो तो संस्थेत मोठमोठ्या अधिकाऱ्यामध्ये बराच बेबनाव झाल्याचे मला आढळून आले. डोरियाला माझ्या कामगिरीची हकीकत मी कळवू नये असे ठरले होते नि लवकरच त्याने काही दिवस शहर सोडावे अशी शिक्षा कोटच्या अपराबद्दल कोण जाणे त्याला देण्यात आली. पुढे एके दिवशी मी माझ्या आईला भेटण्यासाठी नजीकच्या एका खेड्याकडे चाललो असताना डोरिया मला भेटला. तो तेथे इतक्या सकाळी कोठून आला हे मला सांगता येत नाही, परंतु तो संतापाने कार्बोनारी, त्याचे बेत
नि नवीन घेतलेली मंडळी यांना हात दाखवण्याचा निश्चय करत होता. 1830 मध्ये फ्रेंच लोकांची उठावणी केली. आमचे पुढारी थोडीशी हालचाल करू लागले, परंतु उद्दिष्ट असे काहीच ठरले नव्हते, कारण त्यांना लुई फिलिपकडून स्वातंत्र्य मिळणार होते. आम्ही सर्व तरुण लोकांनी गोळ्या तयार करण्यास प्रारंभ केला. आमच्या कल्पनेप्रमाणे लवकरच लढाई होणार नि तीत कायमचा निकाल लागणार असे ठरून त्या आनंदाच्या भरात आम्ही सर्व सिद्धता करू लागलो. नक्की दिवस मला आठवत नाही, परंतु पॅरिसमधले ते प्रख्यात 3 दिवस उलटल्यानंतर लवकरच मला एक हुकूम आला की एका खानावळीत एका ठरलेल्या वेळी मी जावे. तेथे मेजर कॉटिन नावाचा मनुष्य मला भेटेल. त्याला कार्बोनारीच्या पहिल्या वर्गात पूर्वीच घेतलेले होते. मी त्याला दुसऱ्या वर्गाची दीक्षा द्यावी. आमचे पुढारी आम्हा तरुण लोकांस निर्जीव यंत्राप्रमाणे वागवीत असत. या मेजर कॉटिनच्या ओळखीचा एखादा मनुष्य नेमण्याच्या ऐवजी माझीच नेमणूक का केली हे विचारणे व्यर्थ होते, म्हणून मी मुकाट्याने ती कामगिरी पत्करली. परंतु जाण्यापूर्वी कोणत्या स्फूर्तीमुळे असेल ते असो, परंतु मी रफिनी बंधुद्वयाबरोबर गुप्त पत्रव्यवहार करण्याची एक व्यवस्था ठरवून ठेवली. माझ्या आईशी यांचा दाट परिचय होता, म्हणून घरच्या पत्रातच मी त्यांना ठरलेल्या रीतीने क्वचित तुरुंगात पडावे लागले तर हकीकत कळवावी असे ठरले होते. या दूरदृष्टीचा पुढे उपयोग झाला. ठरलेल्या वेळी मी त्या खानावळीत गेलो. त्या वसतिगृहातील एका खोलीत मी पॅसानोला पाहिले, पण त्याने मला ओळखले न ओळखले असे केले. मी कॉटिन कोठे आहे म्हणून विचारले. तो मला दाखवला गेला. लहानसा बांधा, चंचल दृष्टी. त्याला पाहून मला फारसे बरे वाटले नाही. ठरलेला पोशाख त्याच्या अंगावर नव्हता. तो फ्रेंच बोलत होता. नेहमीच्या खुणांनी मी तुझा सख्या बंधू आहे असे त्यास जाणवून माझ्या भेटीचा उद्देश आपण जाणतच असाल असे म्हटले. नंतर त्याने मला आपले खोलीत नेले नि तो गुडघे टेकून माझ्या पुढे उभा राहिला. मी माझ्या हातातील काठीतून तरवार उपसली. मी रीतीप्रमाणे त्याला शपथ सांगणार, तो त्याच्या खोलीच्या भिंतीला असलेली एक लहानशी खिडकी धाडकन उघडली गेली नि एक अपरिचित मनुष्य तेथे येऊन उभा राहिला. कॉटिन मला म्हणाला, आपण बुचकळ्यात पडण्याचे काही एक कारण नाही. तो माझा अत्यंत विश्वासू नोकर आहे. मी ही खिडकी लावावयास विसरलो, याची मला माफी करावी. मी त्याला दीक्षा दिली. तो मला सांगू लागला की थोडक्या दिवसात मी नाईस येथे गेल्यानंतर लष्करी लोकांमध्ये पुष्कळ काम करता येईल, परंतु माझी स्मरणशक्ती चांगली नसल्याने शपथेचा मसुदा जर आपण लिहून दिला तर फार बरे होईल. मी अशा गोष्टी कधीही लिहून देत नसतो, परंतु मी सांगतो तसे पाहिजे असल्यास तुम्ही लिहून घ्यावे असे मी उत्तर दिले. मी त्याला शपथ सांगत गेलो नि त्याने ती उतरून घेतली. तथापि हा एकंदर प्रकार चांगला झाला नाही असे मनात म्हणत म्हणत मी परत जावयास निघालो. तो अपरिचित मनुष्य मला मागाहून कळले की एक गुप्त पोलीस होता. थोडेच दिवसात मी पकडलो गेलो. ज्यावेळेस मी पकडलो गेलो त्यावेळेस मी घरातून नुकताच बाहेर पडत होतो नि माझ्याजवळ 3 प्रकारचे आरोप ठेवता येतील इतके सामान होते. रायफलच्या गोळ्या, कार्लोविनी याचे आकड्यात लिहिलेले पत्र, जुलैच्या 3 दिवसांनी छापलेली बखर, कार्बोनारीच्या दुसऱ्या वर्गाच्या शपथेचा मसुदा नि हातात असलेली तरवारीची काठी. परंतु त्या सर्व गोष्टी नाहीशा करण्यात मला यश आले. त्या पोलिसांना जुलूम करण्याची जरी इच्छा होती तरी अक्कल बिलकुल नव्हती. आमच्या घराचा बारीक झाडा घेतला असताही भयंकर असे काहीच सापडले नाही. त्या पोलिसाने मला त्यांच्या बराकीत नेले. तिथे एका म्हाताऱ्याशा कमिशनराने चौकशीस आरंभ केला. त्याने मला सर्व प्रकारचे शेकडो प्रश्न विचारले. माझी खुबीने परीक्षा करण्याचा प्रयत्न केला. आखरे माझ्या शांतपणाने त्रासून जाऊन नि संतापून माझ्या गौप्याचा आधीच स्फोट झालेला आहे असे कळवून मला भिववण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्याने मला सांगितले की मी अमक्या दिवशी अमक्या ठिकाणी मेजर कॉटिनला याला कार्बोनारी मंडळींची दुसऱ्या वर्गाची दीक्षा दिली. हे ऐकताच मला किंचित थरारल्यासारखे झाले, परंतु ते दाबून टाकून मी जोराने उत्तर केले की रचलेल्या कुभांडाला खोडीत ते काय बसावे. हा मेजर कॉटिन कोण आहे तो त्यांनी माझ्यासमोर आणावा. मेजर कॉटिनला माझ्यासमोर केव्हाही आणले नाही, कारण विश्वासघाताचे ते कृत्य करण्याचा ठराव करतेवेळीच त्यांनी असे ठरवले होते की चौकशीच्या वेळी त्याला पुढे आणू नये. पुढे मी काही दिवस त्या बराकीतच काढले. तेथील शिपायांच्या शिव्यांचा आणि चेष्टांचा मारा आमच्यावर एकसारखा चालला होता. त्यांच्यापैकी ज्याने अतिशय वाचले होते त्याने मला जाकोपोची नवीन आवृत्ती म्हणून दाखवीत फिरावे. मला माझ्या मित्रांशी पत्रव्यवहार करण्याची एक विलक्षण संधी आली. घरून येणाऱ्या अन्नात जेवीत असता मला एक लहानशी शिस पेन्सिल सापडली. या शिस पेन्सिलीने माझ्या कपड्यावर लिहावे
नि ते धुण्यास घरी पाठवून द्यावे. अशा साधनानेच मी टस्कनीच्या आमच्या संस्थाबंधूंस घातक असे काही कागद नष्ट करण्याचे माझे मित्रास कळवले. मला नंतर कळले की मला पकडले त्याच वेळेला आणखी बऱ्याच जणांना पकडले होते, परंतु त्यात मी दीक्षा दिल्यापैकी कोणीच नव्हते. माझे वडील जिनोआच्या युनिव्हर्सिटीमध्ये शारीरिक शास्त्राचे प्रोफेसर होते. ते त्या शहराच्या गव्हर्नरकडे जाऊन मला पकडण्याचे कारण विचारू लागले असता त्यांना असे सांगण्यात आले की तुमच्या मुलाला रात्री बेरात्री दुःखाचे विचारात गढून जाऊन शहराच्या आजूबाजूने एकटे फिरण्याची फार चटक लागली. खरे पाहता या वयामध्ये इतका विचार तो कसला करावयाचा आहे? वयाने तरुण नि आम्हास ठाऊक नसलेल्या विषयाबद्दलच्या विचारात निमग्न असणारे लोक आम्हाला बिलकुल आवडत नाहीत. एके दिवशी रात्री काही शिपायांनी मला एकदम जागे केले नि झटकन उठून त्यांच्या मागोमाग चालावयास सांगितले. प्रथम मला वाटले की पुन्हा एखादी चौकशी करण्यासाठी हे मला नेत असतील, पण जेव्हा त्यांनी मला आपला अंगरखा वगैरे घ्यावयास सांगितले तेव्हा मला कळून आले की मला बराकीतून काढून दुसरीकडे नेत आहेत. मी त्यांना मला कोठे नेता म्हणून विचारले, परंतु आम्हाला हे सांगण्याची परवानगी नाही असे त्यांनी उत्तर दिले. मला माझ्या आईची धास्ती पडली. मी येथून एकाएकी नाहीसा झालो हे जर दुसऱ्या दिवशी तिला कळले तर तिला भलतीच शंका आल्याशिवाय राहणार नाही. मी शेवटी त्यांना स्पष्ट सांगितले की माझ्या घरी पत्र धाडण्याची परवानगी मिळाल्याशिवाय मी एक पाऊल पुढे टाकणार नाही. बळजबरीने नेऊ लागला तर नाईलाजे हो ना करता करता त्यांच्या अधिकाऱ्यापाशी बरेच खलबत होऊन त्यांनी परवानगी दिली. मी आईला पत्रात लिहून कळवले की बराक सोडलीये, तथापि भीती वाटू देण्याचे काही एक प्रयोजन नाही. मग मी त्यांच्या मागे गेलो. दाराशी पोचताच मला नेण्यासाठी एक पेटीसारखे वाहन केलेले होते. मी त्यात बसताच ते बाजूने बंद करण्यात आले. थोड्या अंतरावर येताच आम्ही थांबलो. तो घोड्यांचा आवाज ऐकू आला. मी तेव्हाच ताडले की पुष्कळ लांब प्रवास करावा लागणार. इतक्यात माझ्या वडिलांनी मला धीर देण्यासाठी उच्चारलेले शब्द मी ओळखले. त्यांना माझ्या या प्रवासाची बातमी कशी लागली ते मला कळेना. ती जागा कोणची होती किंवा ती वेळ कोणची होती हेही मला माहीत नव्हते, परंतु त्या अधिकाऱ्यांचे ते पशुतुल्य रानटी वर्तन मला अजून आठवत आहे. त्यांनी माझ्या वडिलांना हुसकून देण्याचा प्रयत्न केला. मला त्या पेटीतून त्या गाडीत झटकन ढकलून देऊन माझ्या बापाचा हात प्रेमाने दाबण्याची देखील संधी त्यांनी मिळू दिली नाही. ते पिसाळल्यासारखा शेजारी उभा राहिलेला बुवा कोण आहे हे ओळखण्यास त्याचे अंगावर धावून गेले. हा बुवा ॲगॉस्टिनो रफिनी हा होय. या रफिनी कुटुंबावर मी सख्ख्या भावाप्रमाणे प्रेम करीत असते. ॲगॉस्टिनो अक्षय्य कीर्तीला मागे ठेवून काही वर्षांपूर्वी मरण पावला. त्याची कीर्ती ही फक्त इटालियन लोकातच आहे असे नाही. हद्दपार झाल्यानंतर स्कॉटलंडमध्ये असता दिसून आलेल्या त्याच्या सद्गुणी स्वभावाची, त्याच्या बुद्धी गांभीर्याची, निष्कलंक इमानीपणाची स्तुती स्कॉच लोक अजूनही करीत आहेत. ॲगॉस्टिनो रफिनी चिरूट ओढीत लांब उभा राहिला नि मला तेथूनच मानेनेच निरोप देता झाला. सेंट अँड्रियाच्या तुरुंगाजवळ आता आम्ही आलो. तेथे येताच डोळ्याशिवाय सर्व अंग गुंडाळून घेतलेला एक मनुष्य आमचे गाडीत कोंबण्यात आला. मागोमाग हातात एक एक बंदूक घेऊन 2 शिपाई आत चढून बसले. तो पहिला मनुष्य कैदी असून प्यासानोच होता आणि त्या 2 शिपायांपैकी एक जण तो वसतिगृहातील अपरिचित हेर होता. आम्हाला लगेच सॅव्होनाच्या किल्ल्याकडे नेले. माझे जाणे हे एकाएकी घडल्यामुळे मजसाठी तुरुंगातील खोली राखलेली नव्हती. एका अत्यंत अंधकार प्रचूर मार्गातच मला बसवले. नंतर एक 70-72 वर्षांचा वृद्ध पुरुष तेथील गव्हर्नर माझ्याकडे आला. खुनी नि अपराधी मंडळात नि सभेत मी शेकडो रात्री व्यर्थ खर्च केल्या वगैरे विषयावर एक लांबलचक व्याख्यान देऊन त्या किल्ल्यात मला फार शांतता अनुभवायास मिळेल असे त्याने सांगितले. जाता जाता मी त्याला एका सिगरेटच्या तुकड्याबद्दल विचारले असता तो म्हणाला, सिगरेट देण्याची परवानगी आहे की नाही हे मी जिनुआच्या अधिकाऱ्यास लिहून विचारतो. या शेवटच्या लहानशा गोष्टीने तो तेथून जाताच माझ्या डोळ्यात अश्रू आणले. मी तुरुंगात पडल्यापासून हे माझे पहिलेच अश्रू होते. मी ज्यांचा अत्यंत तिरस्कार करतो त्या नीचांचेच हाती मी पूर्ण रीतीने सापडलो याबद्दलच्या त्वेषाचे ते अश्रू होते. एका तासानंतर मला माझ्या कोंडवाड्यात नेण्यात आले. त्या किल्ल्याच्या सर्वात वरच्या मजल्यावर ती खोली होती. तेथून समुद्र दिसत होता आणि तेवढे माझ्या मनाला समाधान वाटत होते. तो समुद्र आणि ते आकाश, अल्पम खेरीज करून अनंततेची ती मूर्तिमंत स्वरूपे, जगातील उदात्ततम वस्तू. जेव्हा जेव्हा मी त्या लहानशा गजाच्या खिडकीकडे वळे तेव्हा तेव्हा त्या मजसमोर असत. खालील भूमीवर माझी दृष्टी पोचत नसे,
परंतु वारा माझ्या दिशेकडे वाहू लागला म्हणजे मात्र मच्छी लोकांचे काही शब्द मला ऐकू येत. पहिल्या महिन्यात मला कोणतेही पुस्तक मिळाले नाही. परंतु माझ्या सुदैवाने पहिला गव्हर्नर बदलून दुसरा जो आला त्याने मला बायरन, टॅसिटस नि बायबल ही 3 पुस्तके दिली. त्या तुरुंगातही मला एक स्नेही मिळाला होता. अल्लड नि लडिवाळ स्वभावाचा एक लहानसा पक्षी नेहमी माझ्या खोलीत येई. माझे त्याच्यावर विलक्षण प्रेम होते. मनुष्य अशी म्हटली म्हणजे माझा कनवाळू तुरुंगवाला, दिवसाचा पहारेकरी, जो दिवसातून फक्त एकदा कैदी ठीक आहे की नाही हे पाहण्यासाठी डोकावून जात असे, तो नि मला ताट वाढून आणणारी एक म्हातारी बाई, इतकीच काय ती. तो तुरुंगावरचा अधिकारी मला रोज मोठ्या गंभीरपणाने विचारित असे, काही हुकूम आहे काय? मी त्याला उत्तर देत असे, होय, जिनोवास जावयास गाडी पाहिजे. फांटोना तुरुंगावरील नवीन अधिकारी याच्यात इटालियनाचे पाणी मुळीच नव्हते असे नाही, परंतु त्याची खात्री झाली होती की कार्बोनारी मंडळींचा उद्देश लुटालूट, धर्मच्छेद, भर रस्त्यावर खून करणे वगैरे शिवाय दुसरा काही एक नव्हता. नि माझ्यासारख्या तरुणाचे हातून अशा चुका घडाव्या याबद्दल हळहळ वाटून त्याने त्याच्या हुकुमाबाहेर जाऊनही मला सन्मार्गाकडे आणण्यासाठी स्वतःचे घरी कॉफी पिण्यास बोलावित असावे. मध्यंतरी जिनोआमधल्या माझे मित्राचे साहाय्याने मी कार्बोनारी मंडळीत नवीन तेज आणण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. दर 10 दिवसांनी माझ्या आईचे पत्र मला मिळत असे. ते अर्थातच उघडे असून अधिकाऱ्यांनी तपासलेले असे. या पत्राचे उत्तर मी अधिकाऱ्यासमक्ष लिहावे नि ते पत्र बंद न करिता त्याचे हाती द्यावे असा प्रघात असे. परंतु त्यांच्या या सर्व बंदोबस्तातूनही माझ्या मित्राशी पूर्वीच ठरवून ठेविलेल्या गुप्त रीतीने पत्रव्यवहार करण्यास काही एक अडचण पडत नसे. ती रीत अशी की पत्रात जी वाक्ये लिहावयाची ती अशा रीतीने रचलेली असत की एक टाकून एका शब्दाचे अध्यक्षर घेत गेले की मुख्य मुद्द्याचा मजकूर लिहिला जावा. त्यातही विशेष सावधगिरी अशी होती की ती अद्याक्षरे मिळवून झालेली वाक्ये ही लॅटिन भाषेतील असत. माझ्या आईकडून येणाऱ्या पहिल्या ओळी या कारणासाठीच माझ्या मित्रांनी लिहिलेल्या असत. माझे उत्तरात लिहिण्यासाठी वाक्याची जुळणी करून ती पाठ करण्यास मला मुबलक वेळ असे. या रीतीने मी माझ्या मित्रांना दिशा दाखवण्याची युक्ती शोधून काढली. माझ्या ओळखीच्या अशा पुष्कळ कार्बोनारी मंडळींच्या गाठी घेण्याची मी त्यांना विनंती केली. परंतु त्या मंडळींपैकी बहुतेक जण भयाने गांगरून गेल्याने माझ्या मित्रांच्या गाठी घ्यावयास किंवा त्यांचे म्हणणे ऐकावयास धजत नव्हते. त्यावर खुबीने मला पॉलिश लोकांच्या उठावणीची बातमी कळली. ही बातमी कळताच तरुणपणातील उच्छृंखल वृत्तीने मी तुरुंगावरील त्या गव्हर्नराकडे जाऊन त्याने मला नुकतेच युरोपात शांतता आहे म्हणून जे सांगितले ते खोटे पाडण्यासाठी त्याला ती बातमी कळवली. आमच्या अंगात काहीतरी भूतचेष्टांची शक्ती आहे अशी त्याची खात्री असावी. या प्रसंगात कार्बोनारी संस्थेने दाखवलेला मूर्ख भ्याडपणा, त्या मंडळीला विश्वास किंवा निष्ठा याचा गंधही नसल्याने त्याचा अपरिहार्य परिणाम काय होणार याचे पुष्कळ विचारांती मी ठरवलेले निदान नि शिवाय मी एका तुरुंगात बोळकुंडीत पिसानोला भेटून हलकेच, माझ्यापाशी पत्रव्यवहाराची साधने आहेत, आपण पाहिजे तर नावे सांगावी असे म्हणताच त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवून कोणचा कोण जाणे एक थोर अधिकारी नि अगदी वरिष्ठ दर्जाची दीक्षा ही अर्पण करण्यात केलेला हास्यास्पद प्रकार, या सर्व गोष्टींनी माझी खात्री झाली की आपल्यास काही महिन्यापूर्वी वाटले होते तेच सत्य आहे. कार्बोनारिझम ही मृत संस्था आहे नि एखाद्या मढ्यामध्ये पुन्हा चैतन्य भरवण्याच्या प्रयत्नात काल नि शक्ती व्यर्थ खर्चण्यापेक्षा जर आपण स्वतःच जिवंत माणसांना संबोधू लागलो नि नवीन इमारत उभारण्याचा प्रयत्न करू लागलो तर फार बरे होणार आहे. आणि म्हणून या कैदेमधल्या दिवसातच मी तरुण इटलीच्या संभवाचा विचार केला. त्या पंथाची रचना कोणत्या तत्वावर करावी, त्याच्या सर्व श्रमाचे प्रयोजन काय असावे, उद्दिष्ट काय असावे ते स्पष्टरित्या प्रसिद्ध करण्याचे मी ठरवले होते. त्याची रचना पद्धती कशी असावी, त्याच्या उभारणीसाठी कोणत्या व्यक्तीची मदत घ्यावी नि युरोपमधील प्रस्तुतकाली अस्तित्वात असलेल्या क्रांतिकारक पक्षाशी संगनमत करण्याची शक्यता आहे की नाही, या सर्व गोष्टीचा मी खोल रीतीने विचार करू लागलो. आमची संस्था छोटी, वय तरुण, पैशाचे बळ नाही, लोकात मोठेसे वजन नाही अशी परिस्थिती होती. परंतु माझ्या मताने मुख्य काम म्हटले म्हणजे इटलीच्या मनोविकारांना नि मनोवृत्तींना जागृत करणे हे होते.
इटलीचे अंतःकरण त्यावेळेस जरी स्तब्ध होते, तथापि इतिहासाने आणि भविष्याचे आकलनाने त्या अंतःकरणाच्या वृत्ती सहज दृगोच्चर होणाऱ्या होत्या. त्या मनोवृत्तीचे आणि मनोविकाराचे बरोबर ज्ञान करून घेण्यातच आमचे सर्व सामर्थ्य होते. सर्व मोठमोठी राष्ट्रकार्ये ही लोकपक्षाच्या पुढाऱ्यांकडूनच आरंभिलेली आहेत. त्या पुढाऱ्यांचे सर्व सामर्थ्य त्यांच्या इच्छाशक्तीत नि निष्ठाशक्तीत असते. या शक्ती अडचणीला भीक घालीत नाहीत किंवा दिवस मोजीत स्वस्थ बसत नाहीत. श्रीमान नि वजनदार लोक हे नेहमी मागाहून मिळतात. नि लोकपक्षांनी आरंभिलेल्या कार्यास मदत करण्यासाठी, ते पुढे ढकलण्यासाठी किंवा बहुधा घडते त्याप्रमाणे त्या कार्याला मुख्य उद्देश सोडून भलतीकडेच नेण्यासाठी प्रयत्न सुरू करतात. इतिहासाच्या आणि समाजरचनेच्या गूढ अभ्यासाने राष्ट्रैक्य आणि लोकसत्ता, युनिटी, रिपब्लिक ही दोन महत्त्वे आमच्या पंथाची लक्ष्य असावी असे अखेर निश्चित करण्यास मी विचारसरणी कशी कशी योजित गेलो हे सांगण्याची येथे काही जरुरी नाही. या माझ्या लेखमालेत प्रसिद्ध झालेले बहुतेक हे लेख त्याच विषयावर लिहिलेले आहेत. तथापि मी इतके सांगतो की माझ्या मनात फक्त राजकीय विचारच काय तो होता, किंवा छिन्न विच्छिन्न केलेल्या, नीचतेला पोहोचविलेल्या नि जुलमाखाली चिरडलेल्या अशा एकाच देशाला वर आणण्यासाठी मी धडपडत होतो असे नाही. माझ्या सर्व बेताचे मुळाशी एकच विचार असे, तो हा की एकदा माझा इटली देश स्वतंत्र झाला की सर्व युरोपात नवीन ऐक्य नि नवीन चैतन्य उत्पन्न करण्यास आरंभ केल्याशिवाय स्वस्थ बसावयाचे नाही. हे ऐक्य आणि हे चैतन्य उत्पन्न करण्यास काय अधिकार असावा लागतो वगैरे बद्दलचे माझे विचार नि तो अधिकार इटलीकडे कसा येतो याचे स्पष्टीकरण करण्याबद्दलची माझी इच्छा अजून अपुरी राहिली आहे. जर माझी प्रिय भूमी, माझा इटाली देश माझ्या डोळ्यादेखत स्वतंत्र नि एक झाला नि त्या माझ्या हक्काच्या देशातील कोणत्याही एका कोपऱ्यात एकांतवासामध्ये 1 वर्ष खर्च करता आले, तर मी या महत्वाच्या विषयावरील माझे विचार ग्रथित करीन. त्यावेळेस या विचाराचे अस्पष्ट स्वरूपानेही माझ्या अंतःकरणात आशेचा पूर्ण संचार झाला. माझ्यासमोर ती आशा एखाद्या ताऱ्याप्रमाणे चमकू लागली. मला पुनरुज्जीवित इटाली देश मूर्तिमंत दिसू लागला आणि भूतकाली मानवी समाजाला दिलेल्या धर्मबोधाहूनही अत्यंत उदात्त नि महत्तर अशा प्रगमनात्मक नि बंधुत्वात्मक धर्मोपदेशाचे शब्द मला ऐकू येऊ लागले. रोम, रोमची पूजा, रोम माझ्या जीवाचा कलिजा होते. जगाला सन्मार्गाकडे नेण्याचे महत्भाग्य रोम शिवाय दोनदा कोणाच्या नशिबी आलेले आहे. त्या रोममध्ये जीवित अमर आहे. त्या रोममध्ये मृत्यूला कोणी विचारित नाही. स्वतंत्रतेची वल्ली नि नैसर्गिक हक्कांची औषधी सर्व जगावर पसरविण्यासाठी रोमचा गरुड पक्षी, रोमच्या झेंड्यावर गरुडांचे चित्र असे, ज्ञात तितक्या जगतभागांच्या मर्यादा अतिक्रांत करून आला. पुन्हा एकदा रोम जिवंत व्यक्तींचे थडगे आहे असे सर्वत्र वाटू लागले असताना रोम खडबडून जागे झाले नि पोपला पुढे करून ऐक्याची नि कर्तव्याची तत्वे जगभर प्रसृत करत आले. पहिले सीझरचे रोम होते नि दुसरे पोपचे रोम होते. तर मग नवीन रोम, जिचा उदय मला दिसू लागला होता, त्या लोकसत्तेचे रोम पुन्हा एकदा तिसरे नि अत्यंत महत्तम असे जगदैक्य करण्यास कशावरून पुढे येणार नाही? पृथ्वीची नि स्वर्गाची, हक्काची नि कर्तव्याची एकतानता करण्यास व्यक्तींना नव्हे, लोकांना एक जीवित्वाला महामंत्र शिकवण्यास, स्वतंत्र नि समान मानवी जातीला या आयुष्यातील कामगिरीचे ज्ञान देण्यास रोमने पुढे आलेच पाहिजे. सॅव्होना येथील तुरुंगातील कोठडीमध्ये असताना तेथील अधिकाऱ्यांचे सायंकालचे प्रश्न नि फॉन्टेनाचे मला वळवण्याचे प्रयत्न या मधल्या वेळात माझे सर्व विचार असे असत. आता या तुरुंगातील कोठडीप्रमाणेच लहानशा खोलीमध्ये बसून मी हा लेख लिहित असतानाही जास्त साधारण नि जास्त प्रमाणावर तेच विचार कायम आहेत. माझ्या सर्व आयुष्यभर त्या विचारांमुळे मला भ्रमिष्ट नि मनोराज्यवादी म्हटले गेले आहे नि हे आरोप इतक्या जुलमाने नि तीव्रतेने लादले गेले आहेत की अशा वेळेला दुःखाने जोपर्यंत व्यक्तिविषयक आयुष्याची लालसा माझ्यामध्ये कायम होती, तोपर्यंत त्या सॅव्होनाच्या कोठडीकडे, वर आकाश नि खाली समुद्र पसरलेला आहे नि जेथे मनुष्यांचा वाराही येत नाही,
अशा त्या कोठडीकडे हे माझे मन धाव घेऊ लागे. माझे विचार ही स्वप्नसृष्टी होती की तो भविष्यवाद होता, हे आगामी काल निश्चित करील. त्यावेळेस या विचारांचा तात्कालिक परिणाम असा झाला की आपण जे कार्य हाती घ्यावयाचे ते फक्त राजकीय असूनच भागावयाचे नाही. ते राजकीय तर असलेच पाहिजे, पण त्याला नीतिमत्तेचा पाठिंबा पाहिजे आहे. ते नुसते विनाशकारक नसले पाहिजे, तर त्याला धर्मबलाचा आधार पाहिजे. ते आपस्वार्थीपणावर रचले गेलेले नसून विशिष्ट तत्वांवर नि कर्तव्यावरच त्याची उभारणी केली पाहिजे. माझ्या युनिव्हर्सिटीजमधील काळात पहिल्याने परक्यांच्या द्रव्यवादित्वाचा पगडा माझे मनावर बसला होता. परंतु इतिहासाच्या अभ्यासाने नि विवेकबुद्धीच्या स्फूर्तीने सत्याची हीच 2 लक्षणे आहेत. आपल्या पूर्वजांच्या आत्मविचारांकडे माझी पुन्हा प्रवृत्ती झाली. माझ्या चौकशीचे काम ट्युरिनच्या सिनेटर्सकडे सोपवले होते. मेजर कॉटिन, ज्याला मी दीक्षा दिली होती, त्याच्याशी चौकशी करण्यात त्याला पुढे न आणण्याचा करार केला असल्याचे मी पूर्वीच लिहिले आहे. तेव्हा माझे विरुद्ध साक्ष द्याव्यास त्या खोलीत एकदम आलेला अपरिचित हेर हाच काय तो उरला. त्याने मी तरवार उपसून त्या खोलीत उभा होतो हे पाहिल्याची साक्ष दिली. उलटपक्षी मी ते साफ नाकारिले. अशा स्थितीत काहीच ठरवणे शक्य नसल्याने मला सोडून देणेच भाग होते. माझी पूर्ण मुक्तता होताच मी माझ्या कामाला निर्विघ्नपणे आरंभ केला असता. म्हणून सिनेटने जरी मला निर्दोषी ठरवून सोडून दिले, तथापि जिनोआच्या गव्हर्नरला ते रुचले नाही. त्या गव्हर्नराचा सर्व शहर द्वेष करीत होते नि तोही लोकांवर यथेच्छ सूड उगवीत होता. परंतु या पराभवाने संतापून नि मी पूर्ण मुक्त झालो असता लोकनिंदेला पारावार राहणार नाही या धास्तीने त्याने राजाच्या पायावर डोके ठेविले नि सांगितले की काही पुरावे फक्त त्यालाच ठाऊक होते नि त्यावरून मी भयंकर वृत्तीचा गुन्हेगार मनुष्य होतो याबद्दल त्याला काडीचीही शंका नव्हती. राजाच्या दयेला पूर आला नि आपल्या गव्हर्नरची विपत्ती दूर करण्यासाठी म्हणून त्या सिनेटच्या निकालास, माझ्या मातापितरांना आतल्या आत जाळणाऱ्या काळजीला नि माझ्या स्वतःच्या व्यक्तिविषयक हक्काला पायाखाली तुडवण्यास तो तयार झाला. मला जिनोआस किंवा ट्युरिनमध्ये किंवा लुगेरियन किनाऱ्यावर कोठेही राहण्याची सक्त मनाई असून पाहिजे असल्यास मध्य प्रांतातील एखाद्या लहान गावी जाऊन राहावे किंवा बिनमुदतीची नि माझ्या भावी वर्तनावर राजाच्या मर्जीवर अवलंबून असणारी हद्दपारीची शिक्षा भोगावी असा मला हुकूम झाला. या शिक्षेची बातमी मला माझ्या वडिलांनी येऊन कळवली. ते सॅव्होनॉस स्वतःच आले होते, कारण मी माझ्या मातापितरांशिवाय जिनोआमध्ये कोणासही भेटू नये असेही एक कलम शिक्षेत होतेच. तेव्हा जिनोआस पोलिसच्या त्रासाखाली जाण्याचे संकट टळावे म्हणून तेच सॅव्होनाला आले होते. इटलीच्या मध्य प्रांतातील बंड हे माझी सुटका होण्याच्या आधी नुकतेच 1831 साली उभारले गेले होते. परंतु मी जिनोआला आलो तोच मला कळाले की हद्दपारीची शिक्षा होऊन शेकडो जण फ्रान्सच्या झालेल्या मदतीने नि अजून दाखवल्या जाणाऱ्या आज्ञेने भुलून जाऊन सरहद्दीवर गोळा होत होते. अशावेळी मी जर एखाद्या लहान गावी जाऊन राहण्याचे पत्करिले असते तर त्या अज्ञ लोकात एका कोपऱ्यात जाऊन पडलो असतो. पोलिसच्या करड्या पाहणीखाली काही एक चळवळ करता आली नसती आणि यकश्चित संशयावरून सुद्धा पाहिजे तेव्हा त्यांना मला कैद करता आले असते. यासाठी मी हद्दपारीची शिक्षा पत्करिली. त्या योगाने मला योग्य वाटेल ते करण्याची स्वतंत्रता मिळणारी होती. नि शिवाय त्यावेळेस माझी अशी समजूत झाली की ती हद्दपारीची शिक्षा फार दिवस टिकत नाही. मी माझ्या कुटुंबाचा निरोप घेतला. माझा वियोग काही दिवसांनीच संपेल, तेव्हा आपण दुःख करू नये असे माझ्या वडिलांस निघताना सांगितले. त्या माझ्या वडिलांचे दर्शन पुन्हा घडण्याचे माझ्या नशिबी नव्हते. मी सॅव्हॉयमधून फ्रान्सकडे गेलो. माझ्या आईच्या काळजीने त्या प्रांतात पुष्कळच वावरलेल्या माझ्या एका चुलत्याने मजोबरोबर यावे अशी व्यवस्था केली होती. मी वाटेमध्ये आपल्या प्रजासत्ताक कालाचा इतिहासकार सिस्मॉन्डी याला भेटलो. त्याने नि त्याच्या पत्नीने शिष्टाचारापेक्षा जास्त रीतीने माझे स्वागत केले. सिस्मॉन्डीने इटलीच्या स्थितीबद्दल कळकळीने प्रश्न केले, परंतु मला वाटत होती इतकी काही त्याची मते उदात्त झालेली नव्हती. त्याची कल्पना त्याच्या स्वित्झर्लंड देशाच्या परिस्थितीने तितकीच खुरटलेली होती. संयुक्त संस्थानांच्या कल्पनेपलीकडे त्याची दृष्टी पोचत नव्हती. नि इटलीमधील तिकडे गेलेल्या सर्व हद्दपार देशभक्तांना इटलीत संयुक्त संस्थान पद्धती हेच राजकीय अंतिम असले पाहिजे
असे तो सांगे. त्या सर्वांमध्ये असा एकही मनुष्य नव्हता की ज्याला इटलीच्या ऐक्याची शक्यता किंवा निदान उपयुक्तता तरी वाटत होती. इटलीच्या तेथे असणाऱ्या हद्दपार देशभक्तांची एकंदर स्थिती बारीक रीतीने पाहता माझी हलके हलके फारच निराशा होत चालली. या हद्दपार लोकात इटलीचे खरे अंतःकरण प्रतिबिंबित झाले असावे असा माझा तोपर्यंत दृढ विश्वास होता. परंतु त्यांच्या संभाषणावरून तो खोटा झाला. यांची सर्व भिस्त फ्रान्सवर होती. त्यांच्या मते राजकीय चळवळीला नीती नको होती, निष्ठा नको होती. अनीतिकारक तडजोडीने नि कारस्थानी दिरंगाईने त्यांना स्वातंत्र्य मिळवावयाचे होते, तेही परक्यांच्या आधारावर. शेवटी मी सिस्मॉन्डीची रजा घेण्याचे ठरविले. मी निघताना सिस्मॉन्डिस पॅरिसमध्ये त्यांचे काही काम असले तर मी करीन असे सांगितले. त्यावेळेला लॉम्बर्डीहून हद्दपार झालेला एक देशभक्त हलकेच काही म्हणाला. हा मनुष्य मी बोलत असताना नेहमी लक्ष देऊन ऐकत असे, परंतु मजपाशी त्याचे भाषण केव्हाही झाले नाही. तो म्हणाला, जर मला काहीतरी करण्याची उत्कंठा लागली असेल तर मी लॉयनमधल्या एका वसतिगृहात जाऊन तेथील इटालियन देशभक्तास मिळावे. मी मनापासून त्याचे आभार मानून त्याला त्याचे नाव विचारले. 1821 साली ऑस्ट्रियाने मरणाची शिक्षा दिलेला हा एक देशभक्त होता. मी लॉयन म्हणजेच फ्रान्सला गेलो. तेथे असणाऱ्या इटालियन लोकांमध्ये मात्र काही तेज चमकत होते. तेथे आधीच जमलेल्या नि रोज वाढत जाणाऱ्या हद्दपारांपैकी बहुतेक लोक लष्करातील होते, ज्यांना वर्षापूर्वी निराशाग्रस्त होत्साते जिनोआचे रस्त्यातून फिरताना मी पाहिले होते, ज्यांनी त्यानंतर स्पेनमध्ये नि ग्रीसमध्ये स्वातंत्र्यार्थ लढून इटलीच्या नावाला उज्ज्वलता आणली होती. ते बहुतेक देशभक्त मला तेथे भेटले. पियाझा बँची येथे सैन्याला लोकांवर गोळ्या घालण्याचा हुकूम झाला असताना ज्या शूर अधिकाऱ्याने तत्प्रतिकार्थ आपण लोकांच्या आणि सैन्याच्या मध्ये उडी घेतली नि उभा राहिला, तो देशभक्त बारसो हाही मला भेटला. तेथे जमलेले बहुतेक लोक राजसत्तावादी होते. ते मत त्यांच्या स्वतःच्या विचाराने बनलेले नसून केवळ फ्रान्समध्ये त्यावेळेस राजसत्ता होती म्हणून तेही राजसत्तेच्या पक्षास मिळत होते. तथापि त्यांच्यात लोकसत्तावादीही बरेच होते. ते सर्वजण तेथे जमले होते कारण एका कमिटीच्या विचाराने सॅव्हॉयवर लवकरच स्वारी करावयाचा बेत ठरला होता. त्या स्वारीत त्यावेळेसच सुमारे 2000 इटालियन नि काही फ्रेंच कामकरी मिळालेले होते. त्यांचा राजसत्तात्मक कार्यक्रम नि त्या योगाने फ्रेंच सरकारचे त्यांना असलेले पाठबळ या कारणांनी श्रीमान वर्गातील पुष्कळ हद्दपार तेथे येऊन मिळाले होते नि म्हणून त्यांचेपाशी पैसाही मुबलक होता. राजपुत्र, सरदार, सर्व दर्जाचे नि सर्व मताचे लोक एकत्र झालेले होते. त्यांची लष्करी तयारी उघड रीतीने सुरू होती. इटलीचे त्रिरंगयुक्त निशाण हे फ्रेंच निशाणाशी संमिश्र होऊन त्या वसतिगृहावर फडकत होते. शस्त्रांचा साठा सर्वांना माहीत होता. खुद्द फ्रेंचांच्या लॉयनमधल्या अधिकाऱ्यांशी त्यांचे दळणवळण होते. स्पॅनिश सरहद्दीवरही याच वेळेस असाच प्रकार सुरू होता. फ्रेंचांच्या या सहानुभूतीचे कारण उघडच होते की लुई फिलिपी याला इतर राजांनी अजून मान्यता दिली नव्हती. तेव्हा त्यांच्या विरुद्ध क्रांती पक्षाला यशस्वी करण्याचा प्रयत्न केला म्हणजे ते घाबरून जातील नि मान्यता देतील असा तो डाव होता. त्याचा उलगडा लवकरच झाला. एक दिवस त्या आमच्या वसतिगृहाकडे मी घाईघाईने जात होतो. आता लवकरच उठावणी होणार या विचाराने माझे मन प्रफुल्लित झालेले होते. तोच एका भिंतीला चिकटवलेली एक मुद्रित सरकारी नोटीस वाचण्यासाठी जमलेल्या लोकांचा घोळका माझ्या दृष्टीस पडला. इटालियनांच्या स्वारीच्या विरुद्ध काढलेला तो अतिशय कडक असा सरकारी जाहीरनामा होता. इटालियन सैन्य मोडून टाकले पाहिजे. फ्रेंच सरकारशी स्नेहसंबंध असलेल्या कोणत्याही सरकारच्या विरुद्ध फ्रेंच सरहद्दीवर जर कोणी काही भयंकर कृत्य करील तर त्यास कडक शासन देण्यात येईल. हा जाहीरनामा त्या लॉयनच्या ऑफिसमधूनच निघालेला होता. या जाहीरनाम्याने त्या आमच्या कमिटीची सर्व हिंमत खचली. धैर्य गळून गेले. निशाणे नाहीशी झाली. त्या हत्यारांपैकी पुष्कळशी हत्यारे लपवून ठेवण्यात आली. त्यांचा कमांडर वृद्ध रेजिस याचे डोळ्यात अश्रू आले. बाकीचे हद्दपार ज्यांनी विश्वासघात केला होता त्यांना शिव्या देऊ लागले. स्वदेश कार्य करण्यात जे दुसऱ्याच्या मदतीची अपेक्षा करीत बसतात त्यांना फसगत झाल्यावर या शिव्या शापांशिवाय सूड उगवण्याचा दुसरा मार्गच नसतो.
त्यांच्यापैकी जे काही हट्टाने आंधळे बनलेले होते किंवा फाजील थोर मनाचे होते, त्यांचा विश्वास अजूनही उडेना. ते म्हणू लागले की फ्रेंच लोकातील उदार मतवादी म्हणजेच लिबरल पक्ष आपणास अशा रीतीने एकदम फसवणार नाही. फ्रेंचांच्या कावेबाजनी सावध सरकारने आपले या स्वारीला कोणत्याही प्रकारचे साह्य नाही असे लोकांस कळवण्यासाठीच काय तो हा जाहीरनामा वरवर काढला. बाकी मनातून ते काही विरुद्ध नसतील. मी लगेच एक तोड सुचवली की आत्ताच्या आत्ता होईल तितकी फ्रेंच कामकऱ्यांची भर करून नि त्या फलटणीला हत्यार बंद करून स्वारीला विनीऐवजी सॅव्हॉयकडे धाडावे, म्हणजे फ्रेंच सरकारच्या मनात खरे काय आहे ते बाहेर येईल. तसे ताबडतोब करण्यात आले. तेव्हा फ्रेंचांनी घोडेस्वार धाडून त्या पलटणीला आडकाठी घातली नि त्यांना पिटाळून लावले. त्या पलटणींपैकी जे फ्रेंच होते ते आधी निघून गेले नि अशा रीतीने ती स्वारी करणे अशक्य झाले. नंतर पकडापकडीला आरंभ झाला. शेकडो लोकांच्या हातात बेड्या ठोकून कॅलेपर्यंत त्यांची धिंड काढली नि तेथून त्यांना मोकळे करून इंग्लंडमध्ये धाडून दिले. त्यावेळी कैद, पळापळी, धाकदपटशा, निराशा यांची एकच गर्दी उडाली. तितक्यात बार्सले याने मला कळवले की काही लोकसत्ताक मंडळी रात्रीचे रात्री निघून कार्सिका बेटाकडे जाणार आहेत, कारण तेथून इटलीच्या मध्य प्रांतात सुरू असलेल्या बंडाला शस्त्रांची कुमक चांगली करता येईल. माझी खुशी असल्यास मीही यावे. मी ते लागलीच कबूल केले. चुलत्याला मात्र तोबेत न कळवता फक्त माझ्यासाठी घाबरू नये नि मेहरबानीने थोडे दिवस ही बातमी घरी कळवू नये अशा अर्थी एक पत्र लिहून ठेवून मी निघालो. आम्ही मध्यंतरी कोठेही न थांबता मार्सेलिसला येऊन पोचलो. तेथून ट्युलोनला आलो नि तेथून एका जहाजात बसून आम्ही कार्सिकामध्ये येऊन पोचलो. स्वदेशाला परत आल्यावर साहजिक रीतीनेच एखाद्याला जसा आनंद व्हावा तसे मला झाले, कारण त्यावेळेस कार्सिका बेट हे अगदी इटलीसारखेच होते. हवामान, देखावा, भाषा नि विशेषतः उदात्त स्वदेशाभिमान या सर्व गोष्टींमध्ये कार्सिका आणि इटली यात बिलकुल भेट नव्हता. तेथील लोकांना इटलीबद्दल अत्यंत प्रेम असे. ते मध्य प्रांतातील बंडाच्या निकालाकडे एकसारखी टक लावून बसले होते. त्यांना अशी आशा होती की लवकरच ते बेट त्याच्या मातेला भेटून प्रेमालिंगन देईल. तेथील अडदाण परंतु माननीय डोंगरी लोक हे सशस्त्र होते. त्यावेळेस इटलीमध्ये जाऊन लढावयाचे याशिवाय दुसरा विषय त्यांना माहीत नव्हता. आम्ही तेथे जाताच त्यांना पुढारी मिळाल्यासारखे वाटले. अपमानाचा सूड घेतल्याशिवाय ते कधीही राहत नसत. प्राण गेला तरी लढाईतून मागे येत नसत. त्या कार्सिकन लोकांवर माझे अतिशय प्रेम बसले आहे नि लवकरच त्यांची आपली एकी होईल अशी मला आशा आहे. निओपॉलिटन देशभक्तांनी कार्सिका बेटातही कार्बोनारीच्या शाखा स्थापल्या होत्या. त्या मताचाच सर्वत्र पगडा बसला होता. कार्सिकन लोकांना ती संस्था एखाद्या धर्मसंस्थेप्रमाणे पूज्य झाली. एकमेकांचा सूड घेण्याची ज्यांनी प्रतिज्ञा केलेली असे ते देखील त्या संस्थेमध्ये शपथ घेऊन एकदा शिरले म्हणजे एकमेकास बंधू समजू लागत. त्यातील 2000-3000 कार्सिकन लोक घेऊन इटलीचे मध्य प्रदेशात घुसावयाचा आमचा बेत ठरला होता. परंतु जहाजे मिळवण्यास पैसा नव्हता. शिवाय जे लोक आमचे बरोबर निघणार होते त्यांच्या बायका मुलांनाही थोडी रक्कम देणे भाग होते. एका नेटिव्ह संस्थानाला पैशाची मदत द्यावी म्हणून विचारले असता परक्या सत्तेप्रमाणे त्यांनी उत्तर धाडले की ज्यांना स्वातंत्र्य पाहिजे असेल त्यांनी ते स्वतःच विकत घ्यावे. या सर्व दिरंगाईचा परिणाम असा झाला की ऑस्ट्रियाच्या सैन्याने बंडाचा मोड केला नि पारतंत्र्याची बेडी माझे देशाचे पायात पुन्हा ठोकली. अशा रीतीने कार्सिकामधून काही करण्याची आशा खुंटली. माझी तुटपुंजी रक्कमही संपून गेली. माझ्या चुलत्याने माझ्या मातापित्यांची शपथ घालून मार्सेलिसला निघून येण्याचा अत्याग्रह केला, म्हणून मग मी कार्सिका सोडून मार्सेलिसला आलो. मार्सेलिसला आल्यावर सॅव्होनाचे तुरुंगात योजून ठेवलेल्या तरुण इटलीच्या पवित्र कार्यास आरंभ करावा असे मला वाटू लागले. मी तत्कालीन स्थितीचा बारीक विचार करू लागलो. मी मार्सेलिसला आलो त्याच सुमारास चार्ल्स ऑल्बर्ट हा गादीवर बसला. हा राजपुत्र कार्बोनारी मंडळीचा सभासद होता. पूर्वी 1821 साली हा एका बंडाचा काही वेळ मुख्य चालकही होता. इटलीमधील एका संस्थानाचे अधिपतित्व कार्बोनारी मंडळींच्या एका सभासदाकडे आलेले पाहताच काही अदूरदृष्टी लोकांच्या आनंदास पारावार नाहीसा झाला.
परंतु यकश्चितनी स्वतःच परतंत्र असलेल्या एखाद्या संस्थानिकाकडून इटलीचे ऐक्य आणि स्वातंत्र्य स्थापित होणे हे अगदी अशक्य आहे, अशी माझी पूर्ण समजूत होती. ती अजूनही कायम आहे. इटलीचे ऐक्य जोपर्यंत नाही, तोपर्यंत लहान संस्थाने परतंत्र राहणारच आणि आपसात लढाया करीत बसणारच. मला जी इटली पाहिजे होती ती फार निराळी होती. एक राष्ट्र झालेली, स्वातंत्र्याने मंडित असलेली, परक्यांचा जिच्यावर अप्रत्यक्षरित्या सुद्धा दाब उरलेला नाही, शक्तिमत्वाने बलिष्ठ आणि नीतिमत्तेने वरिष्ठ अशा प्रकारची इटली मला पाहिजे होती. परंतु ही स्थिती येण्यास इटलीच्या प्रयत्नांचे पुढारी पण लोकांनीच स्वीकारले पाहिजे होते. ही गोष्ट एखाद्या बुद्धबळ्या राजाकडून सिद्धीस जाणे अगदी अशक्य होते. परंतु लोकांचा भ्रम दूर होईना म्हणून अशा बाहुल्याकडून प्रत्यक्षरित्या काहीही व्हावयाचे नाही आणि मुख्य आरंभ लोकांनीच केला पाहिजे हे सिद्ध करण्यासाठी मी चार्ल्स ऑल्बर्टला एक सार्वजनिक पत्र पाठवण्याचे ठरवले. जे लोक त्या पत्राचा आधार घेऊन मी त्या संस्थानिकापासून देशोन्नती होण्याची आशा करीत होतो असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करीतात, ते वस्तुविपर्यास करीत आहेत. मला ती आशा केव्हाही नव्हती. माझी पक्की खात्री आहे की ज्या वेळेस लोकसत्तेचा जय जयकार होईल, पिढीजात राजपुत्राहून एखादा कामकरी हा यत्किंचितही कमी योग्यतेचा नाही, अशी जेव्हा मनुष्याची खात्री पटेल, दुसऱ्याच्या हातात हात घालणे हे पहिल्याच्या हस्तस्पर्शा इतकेच मानार्ह आहे अशी समजूत जेव्हा होईल, नि खाजगी व्यवस्थेप्रमाणेच सरकारची व्यवस्थाही ज्यावेळेस सर्वापेक्षा जास्त हुशार, कर्तृत्वदक्ष नि इमानी अशा लोकांच्या हाती, मग ते वाटेल त्या दर्जाचे असोत, जाईल, त्यावेळेसच आपल्या देशाची खरी उन्नती होणारी आहे. परंतु राजांवर विश्वास ठेवणे हे मूर्खपणाचे आहे हे सिद्ध करण्यासाठी लोकांची खुळचट आशा आणि चार्ल्स ऑल्बर्ट यांच्यामध्ये मी फक्त अडत करण्याचे पत्करले. हे पत्र माझ्या लिब्री नावाच्या मित्रास मी दाखवले तेव्हा त्याने ते प्रसिद्ध करू नये म्हणून मला सांगितले. जर मी ते प्रसिद्ध केले तर माझी हद्दपारीची शिक्षा जन्मभर कायम करण्यात येईल. आयुष्यात जे जे प्रेममय आहे त्याचा मला कायमचा त्याग करावा लागेल. सर्व आयुष्य दुःख निराशा यांनी ग्रस्त होईल असे तो आग्रहाने नि कळकळीने सांगत होता. तथापि मी सार्वजनिक हितार्थ ते पत्र प्रसिद्ध केले. हे पत्र माझा पहिला महत्वाचा राजकीय लेख होय. चार्ल्स ऑल्बर्टच्या पत्रातील निवडक नि उपदेशपर तेवढाच भाग खाली दिलाय. जर लोकांना जुलमाने नि जबरदस्तीने दाबण्याचा प्रयत्न कुणी करत असेल तर त्यांनी पक्के समजावे की रक्ताची तृषा रक्तानेच शांत होते. कटाच्या सुरीची धार ही देशवीरांच्या थडग्यावर जेव्हा पाजळली जाते तेव्हा ती तीक्ष्णतम झालेली असते. हा परक्यांचा तिरस्कार आता सर्व लोकांना आलेला आहे. या ऑस्ट्रियाच्या गुलामगिरीचा तिटकारा आलेला आहे. या ऑस्ट्रियाचा द्वेष इटलीचे अंतःकरणात धगधगलेला आहे. आता एकट्या दुकट्या हक्कांनी किंवा यकश्चित सवलतींनी लोक शांत होणारे नाहीत. पिढ्यानपिढ्या हिसकावून नेलेले आमचे नैसर्गिक हक्क, आमचे मनुष्यत्व आता आम्हास परत पाहिजे आहे. आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य पाहिजे आहे. आम्हाला स्वतःचे कायदे पाहिजे आहेत. स्वदेशाचे ऐक्य पाहिजे आहे. एक राष्ट्रीयत्व पाहिजे आहे. स्वराज्य पाहिजे आहे. आम्हाला आता पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे आहे. फूट पाडलेले, छिन्न भिन्न झालेले, जुलमाच्या पायाखाली तुडवलेले, त्यांना नाव नाही, त्यांना देश नाही, त्यांच्या तोंडावर तुम्ही गुलामांचे राष्ट्र आहे म्हणून परके लोक थुंकत आहेत. स्वतंत्र देशातील लोक आमच्या देशातून प्रवास करून गेल्यानंतर तेथे सर्व मढी भरलेली आहेत म्हणून सांगताना आम्ही ऐकत आहोत. गुलामगिरीचा पेला तळच्या खळमळा सुद्धा आम्ही पिऊन टाकलाय. परंतु तो पुन्हा न भरण्याची मात्र आम्ही आता शपथ घेतलेली आहे. अशा वेळेला आपण जर पुढाकार घ्याल तर त्या पिडमॉन्ट संस्थांच्या यकश्चित मुकुटातून अत्यंत श्रेष्ठ अशा मुकुटाने आपले मस्तक शोभू लागेल. परंतु जर आपण यावरही आम्हास मिळणार नाही, इटलीच्या स्वातंत्र्य युद्धाची धुरा धारण करणार नाही, तर त्याच्या योगाने स्वातंत्र्य प्राप्तीचे पवित्र कर्तव्य पार पाडण्यास थोडासा उशीर लागेल इतकेच काय ते. परंतु खुद्द जगतचालकाने इटली देशाच्या भाग्यावर लिहून ठेवलेली स्वातंत्र्य पत्रिका अजिबात पुसून टाकण्यास कोण समर्थ आहे? हे कर्तव्य करण्यास तू धजणार नसशील तर इतर पुढे येतील. ते पुढे येतील नि तुमच्या शिवाय नि तुमच्या विरुद्ध इच्छित साध्याकडे जातील. आम्ही स्वातंत्र्येच्छू लोक
या पत्राचे उत्तर आपण आपल्या कृत्याने द्याल अशी आशा धरून आहो. आपण हे ध्यानात ठेवा की आपले नाव मनुष्य जातीतील पहिला महात्मा म्हणून किंवा इटलीवरचा शेवटचा जुलमी राजा म्हणून घेतले जाणे हे याच उत्तरावर अवलंबून राहील. काय पाहिजे ते पसंत करा. जोसेफ मॅझिनी. हे पत्र मार्सेलिसमध्ये प्रसिद्ध करण्यात आले. प्रथम काही प्रती इटलीमध्ये पत्रातूनच धाडण्यात आल्या. सर्व मोठमोठ्या लोकांचे पत्त्यावर ती पत्रे पाठवली. लवकरच गुप्त छापखान्यातून त्याच्या प्रती काढविल्या आणि मग त्या पत्राचा सर्वत्र प्रसार झाला. चार्ल्स ऑल्बर्ट याला त्याची एक प्रत मिळाली आणि त्याने वाचली. थोड्या दिवसांनी त्या संस्थानिकांकडून एक हुकूम सुटला. सरहद्दीवरील सर्व अधिकाऱ्यास कळवण्यात आले की इटलीमध्ये येण्याचा प्रयत्न करताच मॅझिनीला कैद करावा. माझा मित्र लिब्री यांचे भविष्य खरे झाले, परंतु त्यात मला एक गोष्ट अतिशय उत्साहवर्धक वाटली. ती ही की ते पत्र इटलीमधल्या तरुणांना अतिशय पसंत पडले. स्वतंत्रतेच्या नावाचा मी उघड रीतीने केलेला जय जयकार ऐकून त्या तरुणांच्या अंतःकरणातील गुप्त आणि सुप्त असलेल्या मनोवृत्तींनी गंभीर प्रतिध्वनी दिला. या शुभशकुनाचा मी आनंदाने स्वीकार केला आणि इटलीच्या तत्कालीन स्थितीचा बारीक विचार करू लागलो. इटलीमधल्या बहुतेक थोर पुरुषांच्या हृदयात इटली देशाच्या ऐक्याची कल्पना जरी पूर्वीपासून प्रतिबिंबित झालेली दिसत आहे, तथापि त्यावेळेस इटलीच्या ऐक्यास मनोराज्य असे नाव देण्यात येत असे. त्यावेळच्या अत्यंत सुशिक्षित अशा देशभक्त पुढाऱ्यांनाही ती कल्पना अशक्य वाटे. त्यांची आशा आणि इच्छा संयुक्त संस्थानांपुढे गेली नव्हती. कोणत्याही लेखकाने ऐक्याचा, एकराष्ट्रीयत्वाचा उपदेश केलेला नव्हता. सर्व संस्थानांनी मिळून बंधुत्वाने राहावे हीच काय ती राजकीय उन्नतीची परमावधी होती. याच वेळेला चार्ल्स ऑल्बर्ट बद्दलच्या मूर्ख आशेचा निकाल लागला. त्याने पूर्वी हद्दपार केलेल्यांनाही परत बोलवले नाही. इकडे मार्सेलिसमध्ये दुसरी एक गुप्त मंडळी असल्याचे मला कार्लो बिएन्को यांकडून कळले. हा तिचा स्थापक होता. ही मंडळी फक्त लष्करी तयारीकडेच लक्ष देत असल्याने मनप्रवर्तनांचे मुख्य कामच लंगडे होते. त्या योगाने स्वातंत्र्य युद्धाला मनाची जी उदात्तता नि सुशिक्षितता अवश्य असते ती मिळण्याचा संभव नव्हता. आता माझी स्वतःची गुप्त मंडळींची कल्पना म्हटली म्हणजे तीमध्ये दोन अंगे पाहिजे आहेत: मनसंस्कृती नि युद्ध संस्कृती, मनप्रवर्तकता व शरीर प्रवर्तकता, विचारक्षमता आणि कृती तत्परता. या दोन मुख्यांगांचे समतोलन करणे हे आवश्यक नि पहिले कर्तव्य होय. मध्य प्रांतातील बंडाला जे नुकतेच अपयश आले त्याचेही कारण असे होते की त्यांच्या पुढाऱ्यात मनाचा जोर कमी होता. मी कार्बोनारीच्या नि वरील संस्थेच्या अशा दोन्हीही गुप्त मंडळांच्या पुढाऱ्यांची गाठ घेतलेली होती. त्यावरून मला हे स्पष्ट दिसून आले की या सर्व विस्कळीत झालेल्या यंत्रांना पुन्हा एकदा नवीन साच्यात ओतून नवे यंत्र तयार केल्याशिवाय जयाची आशा करणे व्यर्थ होय. या नवीन यंत्राची सामग्री म्हटली म्हणजे तरुण अंतःकरणे ही होत. तेव्हा मुख्य काम लोकशिक्षणाला आरंभ करणे हे होते. आमचे कर्तव्य इटली उत्पन्न करणे इतकेच नसून ती बलिष्ठ नि श्रेष्ठ व्हावी, तिच्या भूतकालीन वैभवाला ती शोभावी नि तिच्या भविष्यकालीन कर्तव्याला ती योग्य व्हावी असा प्रयत्न करण्याचे होते. परंतु माझी मते ही त्यावेळेच्या मतांहून अगदी विरुद्ध होती. त्यांच्या मते परक्यांच्या हातून राष्ट्रीय उन्नती होईल असे होते. माझे मते पहिली गोष्ट जर कोणची करावयाची असेल तर ती ही होय की आत्मनिष्ठा उत्पन्न करणे. माझी पक्की खात्री आहे की कोणतेही राष्ट्र आत्मावलंबनाशिवाय, आत्मनिष्ठेशिवाय कधीही वर येणार नाही, वर येऊ शकणार नाही. दुसरी गोष्ट अशी की कार्बोनारीचा सर्व विश्वास बड्या बड्या लोकांवर होता, परंतु राज्यक्रांत्या या लोकांकडून घडत असतात. यासाठी राज्यक्रांती करून स्वातंत्र्य मिळवणे हे आपले मुख्य कर्तव्य होय. ही गोष्ट सर्व लोकांना समजावून दिली पाहिजे. लोकांना ते आपले कर्तव्य आहे असे मनापासून वाटू लागले पाहिजे. तिसरी गोष्ट अशी की कार्बोनारी मंडळींमध्ये उदात्त लक्ष असे कोणतेच नव्हते. त्यांचा कार्यक्रम फक्त नाशमय होता. संघटनाची ताकद त्यांच्यात मुळीच नव्हती. एकराष्ट्रीयत्व म्हणजेच युनिटी या शब्दाचे ऐवजी त्यांनी नुसता ऐक्य म्हणजेच युनियन हा शब्द योजला होता. कारण संयुक्त संस्थान पद्धती हाही ऐक्य शब्दातील गर्भित अर्थ होऊ शकेल अशा रीतीने मुख्य तत्वातच धरसोड सुरू झालेली होती. तत्वप्रेम नसल्याने त्यांच्यात
निष्ठेचे सामर्थ्य बिलकुल नव्हते. लोकांच्या मनातील चुकीच्या कल्पना काढून टाकून त्यांचे मनप्रवर्तन करण्याचे काम बिलकुलच चाललेले नव्हते. कारण खुद्द पुढाऱ्यांनाच त्याबद्दल पूर्ण अज्ञान होते. हे अज्ञान झाकण्यासाठी फाजील गुप्ततेचे महत्त्व वाढले. खरी कृती करण्यासाठी ती गुप्तता नव्हती, तर खरी दुस्थिती छपवण्यासाठी केलेले ते ढोंग होते. कार्बोनारीचा प्रसार मात्र विलक्षण झालेला होता. तिच्यापूर्वी कोणत्याही संस्थेची इतकी प्रस्तुती झालेली नव्हती. परंतु तिच्यामध्ये असलेल्या तरुणांच्या अवसानाचा, जोमाचा नि स्वातंत्र्य प्रेमाचा उपयोग त्यांना करून घेता आला नाही. त्या उदात्त नि कर्तृत्ववान तरुणांवर शिथिलत्व आलेल्या वृद्धांचा दाब ठेवण्यात येत असे. त्या वृद्धांना निष्ठा नव्हती, त्यांना भविष्य नव्हते. स्वदेशभक्त, लोकसत्तावादी, युद्धप्रिय नि विजयाकांक्षी अशा इटलीच्या तारुण्याचा जोम वाढवण्याचे ऐवजी ते त्याला कोमेजून टाकीत असत. अखेर त्या मंडळींची संख्या जेव्हा अवाढव्य झाली, तेव्हा गुप्तता राहणे अशक्य झाले. मग काहीतरी करण्यास आरंभ झाला. परंतु काय करावयाचे नि कसे करावयाचे? एक तत्वाचा अभाव, उच्च लक्षाचा अभाव असल्याने ऐक्य होईना. एक उद्देशाचे बंधन नसल्याने एकी होणे दुरापास्त झाले. अर्थातच तत्वनिष्ठेच्या बंधनाचे ऐवजी मग व्यक्तिनिष्ठेचे बंधन शोधावे लागले. कार्बोनारी एका राजपुत्रासाठी लढू लागली, कारण तिला एक तत्वासाठी लढणे मुश्किल झाले. त्यांची मते द्रव्यवादी बनलेली होती. त्यांच्यात निष्ठा उरलेली नव्हती. निष्ठा नव्हती म्हणून भिक्षा मागून परके लोक आपल्यास तारतील अशी त्यांची समजूत झाली. अखेरच्या परिणामावरून दिसून आले की खरे सामर्थ्य हे केवळ संख्येमध्ये नसून ते त्यांच्या साधनांच्या संघटनेवर अवलंबून असते. परंतु कार्बोनारिझममध्ये समतेचे तत्व मात्र पूर्ण रीतीने दृगोच्चर झालेले होते. सर्व प्रांतातील, सर्व दर्जातील लोकांना धर्मोपदेशक, सरदार, लेखक, विद्वान, शिपाई नि सामान्य वर्ग या सर्वांना एकच दीक्षा देऊन एकत्र केल्याने एकीचा मार्ग सुलभ झाला. पण कार्यक्रम ठरलेला नसल्याने त्यांचा हात पोचतो न पोचतो तोच विजयश्री दूर जात असे. कार्बोनारी मंडळींच्या हातून घडलेल्या चुकांचे मी बारीक परीक्षण केले. 1831 साली घडलेल्या बंडाचा इतिहास सूक्ष्म रीतीने तपासला. 1831 साली जे बंड झाले, त्या बंडामध्ये पहिली गोष्ट जर कोणची दिसून आली असेल तर ती ही होय की क्रांतिकारक चळवळीचे शास्त्रात राष्ट्र बरेच पुढे गेले आहे हे स्पष्ट झाले. मागील बंडाप्रमाणे या वेळेला लोकसमूह थोर लोकांच्या किंवा शिपायांच्या आधारावर खोळंबून बसला नव्हता. हे पहिले तत्व आहे. क्रांतिशास्त्रातील हा पहिला सिद्धांत आहे. बहुजन समाजानेच उठावणी केली पाहिजे. थोर लोक नि शिपाई लोक मागाहून मिळतात. तेही आधी मिळतील तर सोन्याहून पिवळे होणार आहे. परंतु बहुजन समाजाची तयारी असताना थोर व्यक्तींच्या मदतीवर किंवा शिपायांच्या आशेवर अवलंबून राहता कामा नये. हे तत्व 1831च्या बंडात पाळले गेले. फ्रान्समधल्या त्या क्रांतिकारक 3 दिवसांची बातमी पोचताच सर्व लोक जागजागी जमू लागले. तरुण मंडळींनी फ्रान्सच्या हकीकतीने नि स्वातंत्र्य प्राप्तीने भरलेली वर्तमानपत्रे नि लेख उंच ठिकाणी उभे राहून चव्हाट्यावर जमलेल्या लोकांस वाचून दाखवले. शस्त्रे परजली, स्वयंसेवकांचे सैन्य संघटित केले आणि कोणाही शिपायाने नागरिकास त्रास देऊ नये म्हणून सक्त हुकूम सुटले. ही बोलोगनाची बातमी कळताच उठावणीचा वणवा चहूकडे पेटू लागला. मॉडेनाच्या गुप्त मंडळींची तयारी होतीच. अधिकाऱ्यांच्या तळावर रोखलेल्या तोफेचा बार होताच ती खूण ओळखून सर्वजण उठले. तारीख 2 ही गोष्ट घडली. तारीख 4 बोलोग्नामध्ये सर्वत्र उठावणी झाली. तारीख 5 मॉडेनाचे लोकांनी जुलमी अधिकाऱ्यांसह शहराबाहेर हुसकून दिले. इमोला, फायेन्झा, फॉर्ली, कॉसेना, रव्हेना हे एकामागून एक स्वतंत्र झाले. फेरारा 7व्या तारखेला बंधमुक्त झाले. पेसरो, फोसोनब्रोन, फेनो नि अर्बिनो यांनी 8व्या तारखेस पारतंत्र्याचे जूक काडकन मोडून टाकिले. ऑस्ट्रियाला पळताभुई थोडी झाली. रोज नवीन शहरे स्वतंत्र झाल्याची बातमी येऊ लागली. हे सर्व कृत्य बहुजन समाजाच्या स्फूर्तीने घडून आले. तरुण नि वृद्ध, पुरुष नि बायका या सर्वांना विलक्षण अवसान चढले. बायकांनी निशाणे तयार करून उभारली. नि एखादा तरुणवीर लढाईत जरा कचरू लागला की वृद्ध लोक मागील बंडातील झालेले घाव त्याच्या पुढे उघडे करून
ह्या जखमा स्वदेश स्वतंत्र करताना लाभल्या आहेत असे सांगू लागले. अशा रीतीने फेब्रुवारीच्या 25व्या तारखेच्या सुमारास जवळजवळ 25 लक्ष इटालियन लोक परवशतेतून मुक्त झाले. त्यांना स्वसामर्थ्यात निष्ठा आली नि स्वसंरक्षणासाठीच नव्हे तर इतर देशबंधूंची सुटका करण्यासाठी सशस्त्र होऊन पुढे घुसू लागले. मागच्या बंडातील आणखी एक चुकी टाळली गेली, ती ही होय की बंडाला राष्ट्रीय स्वरूप मिळाले. इटलीचे त्रिरंगभूषित निशाणाखाली सर्व बंड चाललेले होते. स्वतःचे प्रांतच मुक्त करून स्वस्थ न बसता तरुण लोक सर्व इटली मुक्त झाल्यासच आपलाही प्रांत मुक्त असणे शक्य आहे असे जाणून एकराष्ट्रीयत्वाच्या कल्पनेने प्रेरित होऊन बाहेर पडत होते. कारण क्रांतीशास्त्रातील मुख्य मुख्य तत्वांपैकी प्रसृती हे फार महत्वाचे तत्व आहे. बंडाचा प्रसार जितक्या जास्त भागांवर करता येईल तितका चांगला. इतकेच नव्हे तर क्रांतीचे प्रत्यक्ष जीवितच या प्रसारावर अवलंबून असते. एकसमयावच्छेदे करून सर्व उठावणी झाली असता शत्रूंचे बल छिन्न भिन्न होते. इकडे क्रांती पक्षात एकमेकांचे आधाराने एकमेकास धीर येऊ लागतो. म्हणून क्रांतीचा पाया जितका रुंदावेल तितका रुंद करणे हे अत्यंत आवश्यक आहे. 1831 साली लोकांनी या तत्वावर आरंभ केल्याने मागची बंडे व्यर्थ गेली नाहीत असे सिद्ध झाले. परंतु लोकांच्या हातून सत्ता निघाली आणि ती पुढाऱ्यांच्या हाती पडली मात्र तोच अदूरदृष्टीपणा नि भ्याडपणा यांना आरंभ झाला. ऑस्ट्रियाला चेपीत नेण्यासाठी आघातक नि आक्रमक पद्धतीचे अवलंबन करण्याऐवजी यांनी संरक्षक पद्धतीचाच अवलंब केला. नि लढाईचा पाया ऑस्ट्रियाचे प्रदेशात ढकलण्याऐवजी तो आपल्याच शहराच्या तटाशी उडून आणला. प्रत्येक क्रांतीने प्रथमतः आघातक पद्धतीचेच अवलंबन केले पाहिजे. बंडाचे आरंभी शत्रू साहजिकरित्याच गैरसावध असतो. अशा वेळेला त्यास एकदम चेपीत नेणे फार सुलभ असते. नि म्हणून आघातक पद्धतीशिवाय केवळ संरक्षक पद्धतीने केलेली क्रांती ही आपले थडगे आपल्याच हाताने खणीत बसते. शत्रूंवर आपण आघात करीत गेलो की ठिकठिकाणच्या लोकांनाही आघात करण्याचे अवसान चढते. अशा क्रांतीसमयी इतरत्र उठावणी व्हावी म्हणून आपण उठावणी करीत राहिले पाहिजे. इतरांना अवसान चढण्यास आपण अवसान दाखवले पाहिजे. इतरांमध्ये सामर्थ्यनिष्ठा उत्पन्न करावयास आपण सामर्थ्यनिष्ठा धरली पाहिजे. परंतु त्या वृद्ध नि मूर्ख पुढाऱ्यांनी प्रत्येक कृत्यात भ्याडपणा दाखवून सर्व इटलीत निरुत्साह पसरविला. ते इतरांशी आपला संबंध नाही असे दाखवू लागले. लोकांना तत्वभक्तीच्या ऐवजी व्यक्तिभक्ती शिकवू लागले. लोकसत्ताक व्यवस्थेला लाथ मारून राजसत्तेचे खूळ माजवू लागले. स्वतः लढाईची एक तयारी न करता फ्रेंच लोकातील उदार मतवाद्यांच्या म्हणजेच लिबरल्सच्या विश्वासघातकी थापांवर भुलून गेले. स्वावलंबन विसरले. मध्यंतरी ऑस्ट्रिया लढाईची जारीने तयारी करीत असता आपण शहरातल्या शहरात घोरत पडले. नंतर पुन्हा कायदेशीर चळवळीला आरंभ झाला. जे तलवारीचे जोरावरच मिळवले जावयाचे नि परत देतोस का घेऊ प्राण असे म्हटल्याशिवाय कधीही मिळावयाचे नाही, ते राष्ट्रीय स्वातंत्र्य यांना कायदेशीर चळवळीने पाहिजे होते. त्यांनी एक जंगी अर्ज केला नि त्यात कायद्याचे आधार दाखवून त्या आधारावर आम्हाला स्वातंत्र्य असावे म्हणून सिद्ध करण्यासाठी एक नीच लेख लिहिला. स्वातंत्र्य हा प्रत्येक राष्ट्राचा अबाधित हक्क आहे. हा परमेश्वराचा कायदा आहे. म्हणून आम्ही आमच्या प्रयत्नांनी स्वतंत्र होणार असे जाहीर करण्याचे ऐवजी अमक्या कलमाच्या अमक्या आधाराने आम्ही स्वातंत्र्याची भिक्षा मागतो अशी भ्याड नि निंदे भाषा वापरली. ऑस्ट्रियाला हेच पाहिजे होते. या मृगजळाचे शोधात बंडाच्या बळेबळेत झालेल्या स्वयंअधिकृत पुढाऱ्यास गुंतवून त्याने इटलीच्या नूतन सौभाग्य कुंकुमावर पुन्हा घाला घातला. आघातक पद्धतीने बंडाचा विस्तृत प्रसार न होता उलटे धैर्य गळून कोठेही नवीन उठावणी होईना. क्रांतीच्या जीविताला ठार मारणारे थिल्लरपणासारखे दुसरे विष नाही. परंतु त्या कायदेशीर पुढाऱ्यांना या थिल्लरपणातच आपण मोठा विचारीपणा दाखवतो आहोत असे वाटले. या फाजील आकडेशास्त्रात नि या फाजील कारस्थानीपणात अत्यंत विश्वासनी अवसान पौरुषनी समकालीन उठावणी ज्या 3 शब्दात सर्व क्रांतीशास्त्र भरलेले त्या ह्या 3 शब्दात अत्यंत अविश्वास हे रोग इटलीला प्राणनाशक झालेले आहेत. आपण वाट पाहत बसतो, परीक्षा करीत बसतो, परिस्थितीचे गुलाम बनतो.
परिस्थितीला आपले गुलाम करण्याचा किंवा नवीन परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न आपण केव्हाही करत नाही. विचार करण्यास फार वेळ घेणे हे बुद्धिमांद्याचे लक्षण समजण्याचे ऐवजी त्यातच काही लोकांना मोठा डौल वाटतो. या सर्व दोषांचा परिणाम व्हावयाचा तसाच झाला. ऑस्ट्रियाने स्वतःची तयारी होताच एकदम स्वारी करण्याचे प्रसिद्ध केले. अजून तरी सावध व्हावयाचे होते नि एकराष्ट्रीयत्वाच्या तत्वाने प्रेरित होऊन जोर धरावयाचा होता. परंतु भ्याड नि वयोवृद्ध पुढाऱ्यांच्या मूर्खपणापुढे सर्व व्यर्थ झाले. तरुण लोकास अवसान चढलेले असूनही ते या स्त्रैण लोकांनी ठार मारिले. वर्तमानपत्रापैकी कोणी लढाईचे नाव काढले की त्याला कडक शिक्षा करण्याचा हुकूम सुटला. ऑस्ट्रियाने मॉडेनावर स्वारी केली तेव्हा बोलोग्ना शहराने जाहीरनामा काढला की मॉडेनीज लोकांच्या संकटाशी आपला काही एक संबंध नाही, म्हणून त्या लोकांनी योजिलेल्या युद्ध पद्धतीत आपण मिसळण्याचे काही एक कारण नाही. त्यांच्यावर आणीबाणीची वेळ आली आहे. मॉडेनावर आणीबाणीची वेळ आली असतानाही बोलोग्नाला वाटले की आपल्यावर काही आणीबाणीची वेळ आली नाही. सैन्य ठेवावयाचा नियम पुढे आला असता धुडकावला गेला. दुसरी शहरे स्वतंत्रतेतून पारतंत्र्य गर्तेत ढासळत असता बोलोग्नाला स्वस्थ बसावेसे वाटले, कारण त्याचे स्वातंत्र्य कायदेशीर अर्जावर अवलंबून होते. अखेर 20 तारखेला बोलोग्नाच्या दरवाजावर ऑस्ट्रियाने लाथ मारिली. तरी कायदेशीर चळवळ कायमच होती. पुढाऱ्यांना अजून वाटत होते की पूर्वीची वचने कायम ठेवली जातील. त्या सर्व वचनांना गुंडाळून ठेवून ऑस्ट्रियाने परवशतेच्या शृंखलेत पुन्हा सर्वांना पक्के आवळून टाकले. 1820 आणि 1831 यावेळच्या दुर्दैवी उठावण्यांच्या इतिहासाचे वरील धर्तीचे पर्यालोचन केल्यावर भावी प्रयत्नात काय काय चुका टाळल्या पाहिजेत हे मी ठरवले. इटालियन लोकातील बहुतेक जण क्रांती नि तिचे पुढारी यांचे निरनिराळे परीक्षण करण्यास विसरल्यामुळे वरील पराजयांपासून निराशेशिवाय दुसरे काही शिकले नाहीत. माझी पक्की खात्री झाली की यश येण्यास फक्त योग्य दिशेचा अवकाश आहे. सर्वात मुख्य चुकी घडत होती ती ही की बंडाचे पुढारी पण ज्यांनी त्याला आरंभ केला नव्हता अशा लोकांना देण्यात येई. तरुण लोक नि सामान्य वर्ग यांनीच इटलीच्या प्रत्येक क्रांतीला आरंभ केलेला आहे, परंतु त्यांनी थोड्या कालातच वृद्ध लोकांना पुढारीपणावर बसवून दिलेले आहे. वयोवृद्ध लोकांच्या सल्ल्याने चालावे हा नियम समाजाच्या सामान्य स्थितीमध्ये योग्य आहे, परंतु विलक्षण कालक्रांतीत वृद्ध लोक साहजिक रीतीनेच अयोग्य ठरतात, कारण क्रांतीला आरंभ तरुणांकडून नि मध्यम वर्गाकडून होतो. पुढे जेव्हा पहिली महत् संकटे दूर होतात नि क्रांती पक्षास जय येतो तेव्हा हलकेच हे वृद्ध लोक पुढे सरकतात. पहिल्यास झुगारून देऊन आपण अधिकृत होतात नि ज्यांची नसते त्या क्रांती कल्पनेचे हे मार्गदर्शक होतात. जो यांनी जुळवून आणलेला नसतो तो बेत पुरा करावयास हे पाहतात नि ज्यांचा अभ्यास यांनी जन्मात केलेला नसतो अशा अडचणी नि परिस्थिती, अवसान नि स्वार्थत्याग यांच्यावर ताबा ठेवावयास पाहतात. यांचे सर्व शिक्षण जुन्या विचार पद्धतीने झालेले असते. यांचा तारुण्यावरचा विश्वास उडालेला असतो. यांचा उदार मतवादीपणा म्हणजे हल्ली इटली जीव धरून असलेला नेमस्तपणा म्हणजेच मॉडरेशन हे नाव इटलीतील एका पक्षाला देत होते. प्रमाणेच असे, कारण तेही या नेमस्तांसारखेच भ्याड नि दुर्बल बारीक सारीक मुद्द्यांवर घासाघीस करणारे, कायदेशीर चळवळीच्या नेभळ्या प्रतिकारावर अवलंबणारे, परंतु नैसर्गिक हक्कांच्या मूलतत्वांपर्यंत जाण्याची धमक नसणारे असे असत. हे लोक पुढारीपणावर येताच आपल्या हाताखाली अधिकारीही आपल्या मताचे असे निवडतात. पिढीजात लोक, वकील, प्रोफेसर वगैरेतून निवड केली जाते. अर्थात त्यापैकी सर्वजण दुबळे असून त्यांच्यात राज्य क्रांतीला लागणारी धमक नि हिंमत नि अक्कल ही मुळीच नसतात. आमचे तरुण लोक अनुभवाने नि विश्वासाने हाती सत्ता देऊन मागे सरतात. त्यांनी हे विसरू नये की स्वतंत्र अंतःकरणांच्या महत्वाकांक्षा नि गुलामांच्या महत्वाकांक्षा यात फार मोठे अंतर असते. नि म्हणूनच गुलामांचे प्रतिनिधित्वाला योग्य ठरलेल्या या जुन्या लोकांनाच स्वतंत्रतेचे पुढारीपण केव्हाही करता येणार नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून अखेर मी माझ्या अंतःस्फूर्तीने चालण्याचे ठरवले नि तरुण इटलीच्या संस्थापनेला आरंभ केला.